मुलं बदलतात कारण पालक बदलतात. की अरे आजकालची पिढी ना अगदी म्हणजे 6 महिन्याच्या असल्यापासून त्यांना YouTube असा कसं घ्यायचं माहिती आहे, स्वाईप करता येतं हे म्हणतात. अरे पण फोन कोणी दिलं? तो काय येतानाच काय डिलिव्हरी रूममध्ये फोन घेऊन आलेला नाही आहे. जितकं आपण आपल्या मुलांशी आणि घरच्यांशी संवाद साधतो त्या सगळ्या आपल्याच लाईफच्या गोष्टी असतात. सायकोलॉजिस्टला बोलवतात, सायकॅट्रिस्टला बोलवतात, ह्या सगळ्याची गरजच पडत नाही जेव्हा तुम्ही तुमच्या रोजच्या गोष्टी एकमेकांशी शेअर करता. मी कधी काम करत असते ना आणि माझी मुलगी काहीतरी सांगायला येते आणि आय एम बिझी वर्किंग, त्याचं बोलणं चालू असतं. मी म्हणते काव्या तू बोलतेस पण सॉरी मी काहीही ऐकलेलं नाही कारण मी कामात आहे. पण हे आपण प्रामाणिकपणे किती पेरेंट्स सांगतात मुलांना. काव्या जस्ट झाली होती, तिच्या पहिल्या वाढदिवसाच्या 1 दिवसाआधी तो कॅन्सरने गेला. About 1.5 years it was a struggle, it was a battle for us. 5 वर्ष झाले होते, मी काम करत होते, काम छान चाललं होतं, एव्हरीथिंग वॉज गोईंग ॲब्सोल्युटली फाईन, नो कंप्लेंट्स. सपोर्ट सिस्टम माझा स्ट्रॉंग आणि मला पार्टनर पाहिजे, मला माझ्या मुलीसाठी बाबा नाही. नमस्कार, मी विनोद सातव. आरपारच्या आजच्या वुमन की बातमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आपण वुमन की बातच्या प्रत्येक एपिसोडमध्ये एका कर्तृत्ववान स्त्रीला बोलवतो, मुलीला, महिलेला बोलवतो आणि तिच्याशी गप्पा मारतो आणि जाणून घेतो तिचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन. आउट ऑफ द बॉक्स, चौकटी बाहेरचं आयुष्य जगणाऱ्या तुमच्या आमच्यातल्याच अनेक सामान्य असामान्य स्त्रिया या चॅनलवर येतात आणि त्यांचं मनोगत व्यक्त करतात, त्यांच्या आयुष्याची स्टोरी सांगतात. स्टोरी सांगतात. कारण गोष्ट ही अशी एक आपल्या आयुष्यातली अशी एक गोष्ट आहे की लहानपणापासून, आपण लहान असल्यापासून आजीकडून, आपल्या शिक्षकांकडून, आईकडून, बाबांकडून, दादाकडून, ताईकडून किंवा आपल्या मित्रांकडून गोष्टी ऐकत ऐकत आपल्या मनावर एक वेगळे संस्कार होत असतात. आणि जसं जसं वय वाढत जातं तसं आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी घडत असतात, त्या आपण पाहत असतो आणि नकळत त्याचा परिणाम आपल्या मनावर, आपल्या आयुष्यावर होत असतो. तर मी इतकं सगळं जे बोलतोय तर मध्यंतरी सलील कुलकर्णीची एक फिल्म आली होती, एकदा काय झालं. या एकदा काय झालं मध्ये एका गोष्ट सांगणाऱ्या बाबाची गोष्ट आपण पाहिली. माझ्या आयुष्यामध्ये माझ्या आजूबाजूला ज्या ज्या म्हणून स्त्रिया आहेत त्यात माझी एक मैत्रीण आहे, जिला मी कायम म्हणजे गेले 18 वर्ष मी तिला समाजाला गोष्ट सांगताना पाहतोय. आणि आज मला अतिशय आनंद होतोय की माझी एक अत्यंत जुनी मैत्रीण, आज मी तिला इथे एक ऑनरेबल गेस्ट म्हणून आजच्या इंटरव्ह्यूला बोलवलेलं आहे. मी आपल्या समोर सादर करतो. मी थांबतो आता कारण मी जास्त बोलत नाही, कारण तिच्या गोष्टी आपल्याला ऐकायच्यात. मी आपल्यासमोर अतिशय आनंदाने आणि अतिशय अभिमानाने आमंत्रित करतो वैशाली कुलकर्णीला. वैशाली, खूप खूप स्वागत. असं फॉर्मली तुझ्याबद्दल मला बोलावं लागतंय. खूप गोड मैत्रीण आहे माझी वैशाली. वैशाली मूळची वैशाली सेकर आणि देन कुलकर्णी. आणि मग तिची गोष्ट सांगेल, तिच्या नावात काय आहे ते पण मी सांगणार. वैशाली, तुझं खूप स्वागत. थँक्यू विनोद, थँक्यू. खूप वर्षांनी तू भेटतेस आणि थेट इंटरव्ह्यूच्या स्टुडिओमध्ये भेटतेस. तुझ्याबरोबर गप्पा खूप मारलेत, पण तू प्रश्न विचारून त्या प्रश्नांचे उत्तरं मला द्यायला लागतील हे विचार करून मी आय वॉज थिंकिंग व्हॉट इज विनोद गोइंग टू आस्क मी. काय म्हणजे त्याला सगळंच माहिती आहे ना, मग तो असा वेगळा काय विचारणार आहे, मी काय वेगळं शेअर करणार आहे. बघूया हाऊ इट ऑल ओपन्स आउट. सो इंटरव्ह्यू सुरू करण्यापूर्वी तुला एक छोटंसं गिफ्ट आमच्या आरपार चॅनलकडून एक छोटंसं गिफ्ट आहे. कामाक्षी बर्वे नावाच्या एक महिला आहेत. माहिती आहे तुला? माहिती आहे? येस येस. अरे ज्या ज्या गेस्टला बोलवतो त्यांना हे कामाक्षी बर्वे माहिती आहे. त्यांचा बर्वा हा एक स्किन थेरपी असा ब्रँड आहे. गाईच्या तुपापासून आयुर्वेदावर आधारित स्किन केअर, हेअर केअर म्हणजे बॉडी लोशन वगैरे असे त्यांचे ब्रँड आहे. त्यांची लिपस्टिक विशेष फेमस आहे. मी लिपस्टिकवर बोलणं योग्य नाही राहणार. सो हे तुला एक छोटंसं गिफ्ट आहे. थँक्यू विनोद. जसं बर्वा हे आयुर्वेदावर आधारित प्रॉडक्ट आम्ही तुला एक गिफ्ट दिलेलं आहे नॅचरल, तशीच तू एक अतिशय नॅचरल वाहता झरा असणारी माझी मैत्रीण आहेस. तुझं आयुष्य मी खूप जवळून पाहिलं आहे आणि आज माझ्या
वुमन की बातच्या प्रेक्षकांना मला तुझ्या आयुष्याची ओळख करून द्यायची आहे. ती सुरू करण्यापूर्वी आपण तू पाहिलंच समोर आम्ही पुस्तकं ठेवली छोटी छोटी. ट्विंकल, चंपक, त्यानंतर हे बघ अकबर बिरबलाच्या 151 गोष्टी. हा हे बघ, हे आजीच्या इसाप नीती, हे सगळं बघून आधी माझ्या डोक्यात विचार आला की अरे वा, हे सगळे माझ्या लहानपणच्या गोष्टी. हा, सो ही गोष्टीची पुस्तकं का ठेवली आहेत त्याच्या मागचं रिझन सांगतो. ही एक वेडी मुलगी आहे. वेडी म्हणजे एक शहाणी वेडी मुलगी ती. गेले 18 वर्ष ती गोष्टीत रमली आहे. म्हणजे लहान मुलांना गोळा करते, वर्कशॉप्स घेते आणि गोष्टींमधून त्यांची पर्सनॅलिटी जी आहे, व्यक्तिमत्व जे आहे ते घडवते. आणि शी बिलीव्स इन स्टोरी टेलिंग आणि खूप पॅशनेट आहे. त्यामुळे मी आता कमी बोलणार आहे आणि तू आता बोलायचं आहे की गोष्ट तुझ्यासाठी काय आहे. सी ऑफ लेट जेव्हा कोणी मला विचारतं ना, मी त्यांना सांगते की माझा कर्म आणि धर्म हे दोन्ही स्टोरी टेलिंग आहे आत्ता मी म्हणू शकते. कारण 18 वर्ष कॉन्शियसली आणि कंटिन्युअसली त्याच्यावर मी काम करते. लहान मुलांबरोबरच नाही, पण मोठ्यांबरोबर, पालकांबरोबर, शाळेतल्या टीचर्सबरोबर, सगळ्यांबरोबर काम करते. कसं आहे ना, 18 वर्षापूर्वी जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मी फुल टाईम जॉब करत होते आणि 2006 पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डने एक उपक्रम सुरू केला होता की नो व्हेकल झोन असेल MG रोड. आणि मी कॅम्पात वाढलेली मुलगी, नदीच्या पलीकडच्या बाजूकडे. हो हो, एकदम. हो, आणि मग सांगते ना कशी नदी इथे आली तशी. सो तेव्हा बाबांबरोबर चालत असताना मी फक्त आप्पाला विचारलं की नो व्हेकल झोन असणार आहे का, मग इथे बसून मी गोष्टी सांगू का. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट टू नोट इथे की मी तेव्हा 24 वर्षाची होते. व्हेरी इझिली बाबांनी म्हटलं असतं वेडी आहेस का, जॉब आहे, काय करणार आहेस आणि कशाला करायचं आहे, काय मिळणार आहे याच्यातनं. पण सोशली ड्रिव्हन हे मी माझ्या आयुष्यात माझ्या आई आणि बाबा दोघांनाही बघितलं आहे की आपल्याकडे जर का काही असेल आणि कोणाला पाहिजे असेल किंवा आपल्याला द्यावंसं वाटलं की द्यायचं, आपण विचार नाही करायचा एवढा त्याच्यातनं आपल्याला काय मिळतंय वगैरे. तो फक्त मला म्हणाला करायचं आहे का, बरं मग परमिशन काय लागतंय ते विचारून घ्या आणि कर, दॅट्स इट, नो अदर क्वेश्चन्स आस्क्ड. परमिशन मिळाली, कारण 2006 साली लॅपटॉप घेऊन तुम्ही कोणाच्या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये पोहोचलात म्हणजे तुम्ही ग्रेट आहात. तेव्हा सोशल मीडिया वगैरे काही नव्हतं. सो आय थिंक त्या फर्स्ट इम्प्रेशनमध्येच सगळं घडून गेलं आणि सतरंजी टाकून मी रस्त्यावर गोष्टी सांगायची सुरुवात केली. शनिवार रविवारी. लोकांना आधी वाटायचं पुस्तकं विकते का, ज्योतिष आहे का, काही कुठल्या धर्माबद्दल बोलणार आहे का. मी म्हणायचं नाही, माझी आजी मला गोष्टी सांगायची आणि त्याच्यामुळे मी वाचायला लागले. तर तुम्ही बसा, ऐका, कदाचित आवडेल. आणि तशी सुरुवात झाली. तिथपासून समोर येणारी जाणारी माणसं, इनिशियली तर 2-3 मुलं बसायची. नंतर असं झालं की फातेमा नगर आणि हडपसरवरनं रेग्युलरली मुलं यायला लागली. तिकडे मागे हनुमान मंदिर आहे MG रोडला, तिकडे एक मुलगा यायचा सायकल घेऊन. आणि मी माझ्या ॲक्टिवावर जायचे, 2 बॅग पुस्तकं आणि एक गालीचा, एक कार्पेट आणि एक छोटंसं स्टूल घेऊन मी आले की तो दीदी आई म्हणून घंटी वाजत सगळीकडे फिरत जायचा. आणि मग तिकडची सगळी मुलं यायची आणि बसायची. असं करत करत 4 मुलांपासून एक 60-70 मुलं आणि पालक सगळे येऊन बसायचे, आईस्क्रीम खात खात, गोष्टी ऐकत. आणि तू गोष्टी सांगायची. हो, 6 ते 9, म्हणजे संध्याकाळी 6 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत. म्हणजे कमीत कमी 25 गोष्टींची तरी तयारी असायला पाहिजे. हां, बिकॉज यू आर गोइंग टू टेल ना, त्याच्यामुळे तुम्ही वाचून नाही, आजी कशी गोष्ट सांगते तसं. पण भरपूर पुस्तकं ठेवायचे की तुला आता ऐकायचं नसेल मग तू बाजूला बस आणि तू वाच. वाचनाची गोडी हे आजीमुळे निर्माण झालं. आणि आजी फक्त गोष्टी सांगायची नाही, पण तामिळमधल्या ज्या मासिका यायच्या ना, ती म्हणायची की गोष्ट सांगणार नाही, मी वाचणार, अदरवाईज हाऊ विल यू नो तामिळ लिटरेचर.
आणि तामिळ कलोक्युअल आपण घरात बोलतो, पण भाषा मुळात कशी असते, त्याचं डेप्थ काय आहे. तुझी मातृभाषा तामिळ. तमिळ ना. मला तुझ्या लग्नातलं जेवण आठवतंय, असं ते केरळ साईडचं वगैरे असं ते एकदम. केरळ नाही रे विनोद, किती वेळा सांगू मी तुला. मग तामिळनाडू तेच ते नाही नाही नाही, मद्रासी नाही, नसतं ते तसं. नाही ना. नाही, सगळे स्टेट्स वेगळे आहेत, आमची भाषा वेगळी आहेत, आम्ही जेवतो वेगळे. आणि एवढं तरी आपल्याला माहिती असायला पाहिजे, दर 100 किलोमीटरला क्विझिन बदलतं रे. प्रांतिक स्वाभिमान जागा झालेला आहे. तेवढीच मी पुणेरी सुद्धा. बरं आहे ना, तुला ते आता गंमतच येणार आहे सगळ्या इंटरव्ह्यूला. तमिळनाडू, सॉरी तमिळ. आणि हिच्या लग्नात जे काय असं ते केळीच्या पानावर, म्हणजे सकाळचं ते ब्रेकफास्ट मधलं ती कॉफी आणि ते काय 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 काय. तुम्हाला सांगतो, आता किती वर्ष झाली असतील ग तुझ्या त्या लग्नाला, म्हणजे 17 वर्षापूर्वीचं ते जे साऊथ इंडियन असं मेजवानी होती, ते मेजवानी. आणि इतकं खाल्लं होतं मी, आजपर्यंत मला तसं खायला मिळालं नाहीये, इतकं छान ते. एनिवे, तर तुझी मदर टंग, आपण मातृभाषा तमिळ हे तू बोलत होती, त्याच्यावरनं आपण लग्न खाणं सगळीकडे गेलो. हां, तर तुझी तमिळ भाषेतून तू गोष्टी ऐकल्या होत्या आजीच्या वगैरे. सो रस्त्यावर गोष्टी सांगत असताना तेव्हा सोशल मीडिया किंवा असं काही नव्हतं की तुम्ही इंस्टाग्रामवरती पोस्ट करा, तुमचे रील्स बघून कोणीतरी गोष्टी ऐकायला येतील, किंवा तुमचं फेसबुक प्रोफाईल आहे, असं काही नव्हतं. 2006-07 3315चा मोबाईल बहुतेक होता की नाही ते पण मला आठवत नाही. नोकियाचा तो नोकरी मिळाली म्हणून बाबांनी गिफ्ट दिला होता मला. पण तो नंबर देऊन कोण आपल्याला फोन करेल, त्याच्यामुळे नंबर बिंबर कोणाला नाही. पण तेव्हा म्हणजे माझा नवरा, आणि तेव्हा वी वर डेटिंग इच अदर, और यू कॅन से दॅट कारण कुलकर्णी, सो महाराष्ट्रीयन मुलगा अभिषेक. हो. सो तर त्यांनी मला सांगितलं, अगं प्रेझेंटेशन केलं ना, मग एक व्हिजिटिंग कार्ड पण कर प्रोफेशनली स्वतःला, यू हॅव टू मेक युअर सेल्फ विजिबल. म्हटलं अरे पण मला गोष्टी सांगायच्या आहेत, मला काय प्रोफेशनचं काही पडलेलं नाही आहे. जे यांना आवडेल ते येऊन ऐकतील. आजी कुठे म्हणते की ऐका माझ्या गोष्टी म्हणून, ती काय ॲडव्हर्टाईज करत नाही ना. ते म्हणते नाही तू कर. तर लेट मी टेल यू अ स्टोरी हे माझ्या आवडीचं एक पुस्तक होतं. मी 7 वर्षाची असताना मला एक भेट दिलं होतं कोणीतरी. सो त्या नावाने सुरुवात केली. ते कुठे ब्रँडिंग बिल्डिंगचं काही माहीत नव्हतं. हाताने बॅजेस बनवले. रोज दर शुक्रवारी आम्ही हाताने बॅजेस बनवायचो आणि मुलांना ते पिन लावायचो त्यांचं लावून लिहून. बऱ्याच शाळेंनी, म्हणजे तिकडच्या जे प्रिन्सिपल्स आहेत त्यांनी हे उपक्रम बघितलं. तिकडे लँडमार्क नावाचं बुक स्टॉल, मोठं एक बुक शॉप होतं. तर त्यांनी विचारलं की तुम्ही आमच्याकडे येऊन स्टोरी टेलिंग कराल का, वी विल पे यू. माझी आजी म्हणाली, गोष्टी ऐकायला तुला पैसे देणार आहेत कोणीतरी? मी म्हटलं देतात बाबा, माहीत नाही, जाऊया आपण बघूया. आय गॉट सो इमर्स्ड इन टू इट विनोद दॅट देअर केम अ पॉईंट जेव्हा मी आईबाबांना म्हटलं की मला हेच करायचं आहे, मला ना माझा फुल टाईम जॉब सोडायचा आहे. मी फार्मसी शिकली आहे आणि ब्रँडिंगमध्ये काम करत होते. आणि बाबांना म्हटलं की आय फील इट्स अ कॉलिंग, मला सांगायच्या आहेत गोष्टी. बाबा म्हणाले तुला नक्की खात्री आहे ना, म्हणजे आर यू शुअर व्हॉट यू गोइंग टू डू, हाऊ आर यू गोइंग टू डू इट. नाही सर हे सगळं नवीन आहे पण बघूया, याची गरज आहे असं मला तरी वाटतं. आणि तेव्हा तर काय म्हणतात ते डिजिटल मीडिया क्रेज आणि डिजिटल डिटॉक्स याचा प्रश्न नव्हता, पण तरीही तेव्हा मला वाटायचं की वाचनाची गोडी आवश्यक आहे. सो ती सुरुवात मी केली आणि आय क्विट माय जॉब, आय क्विट माय फुल टाईम जॉब. आणि याच्यात मी पूर्णपणे उतरले, शाळेंबरोबर काम करायला लागले, लायब्ररी प्रोग्राम्स करायला लागले. आणि मग मला कळलं की हो, आपल्याला मनापासून ज्या गोष्टी आवडतात ते आपण शिकत जातो, त्याच्यावर आपण खूप अभ्यास करतो, पण फॉर्मल अभ्याससुद्धा गरजेचा आहे. का? त्याला 2 रिझन्स. फॉर मी आता मला असं वाटतं की आपण जे करतोय ते बरोबर आहे, ते व्हॅलिडेट करतं ती गोष्ट. आणि दुसरं काय माहिती आहे का, फनी आहे या सगळ्या बाबतीत मी सांगते की तुम्हाला त्या सब्जेक्टमध्ये किती येतं किंवा नाही हे कोणी बघत नाही, सर्टिफिकेट आहे का, हो, मग तुम्हाला एंट्री मिळेल. हा, म्हणजे आर यू अ सर्टिफाईड स्टोरी टेलर. भलेही तुम्ही कसंही स्टोरी सांगा, तुम्ही तीच गोष्ट सगळीकडे नेऊन छापा किंवा काही असू दे, पण मग ह्याचं एज्युकेशन असतं. एज्युकेशन म्हणजे सर्टिफिकेट कोर्सेस प्रोग्राम्स वगैरे आहेत. ऑफकोर्स मी हे खूप नंतर केलं आणि माझ्या करायचं हे कारण होतं की आपण हे सगळं करतोय, आपल्याला सगळे बोलवत आहेत, ह्याच्यातून अजून आपल्याला जे काय मुलांना शिकवायचं आहे,
व्हॉट डू आय वॉन्ट चिल्ड्रन टू लर्न फ्रॉम ऑल ऑफ दिस, वाय एम आय डुईंग दिस, मोठ्यांना मी का गोष्ट सांगते, ह्याच्यातनं मला काय सिद्ध करायचं आहे. फक्त एंटरटेनमेंटसाठी गोष्ट याची सुरुवात मी केलीच नव्हती कधी. माझा मुद्दा पहिला असा होता की वाचनाची आवड, वाचनाची गोडी, आणि दुसरं म्हणजे आय ग्रू अप इन अन एन्व्हायरमेंट जिकडे कम्युनिकेशन फार ट्रान्सपरंट होतं. आणि कम्युनिकेशन म्हणजे काय, आज काय घडलं, आज ऑफिसमध्ये असं झालं, बसमध्ये भांडाभांडी झाली, हे आई बाबा सांगायचे आम्ही जेवायला जेव्हा खाली बसायचो तेव्हा. आणि त्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. शेअरिंग. आणि गोष्ट हे फक्त पुस्तकातल्या गोष्टी नाही आहेत ना. जितकं आपण आपल्या मुलांशी आणि घरच्यांशी संवाद साधतो त्या सगळ्या आपल्याच लाईफच्या गोष्टी असतात. तर मोठ्या माणसांना हे शिकवणं, एस्पेशली टुडे, की मुलांची बिझनेस टॉक करू नका, तुझं हे झालं का, क्लास झाला का, हे संपलं का, ते संपलं का. नाही, तुला माहिती आहे का, आज मी ट्रॅफिकमध्ये मला उशीर झाला आणि मी सिग्नल तोडलं आणि मला वाईट वाटलं. पण हे आपल्याबद्दल आपण आपल्या मुलांना सांगायला पाहिजे. दॅट काइंड ऑफ कम्युनिकेशन इफ यू कीप, मग जे काय तुम्ही प्रॉब्लेम्स आणि सायकोलॉजिस्टला बोलवतात, सायकॅट्रिस्टला बोलवतात, ह्या सगळ्याची गरजच पडत नाही जेव्हा तुम्ही तुमच्या रोजच्या गोष्टी एकमेकांशी शेअर करता. सो आपण एकत्र जेवणं फॅमिलीचं हे कमीच झालंय. म्हणजे कोणीतरी टी व्ही बघत जेवतं, कोणीतरी मोबाईलवर. एकत्र बसत नाहीत जेवायला. पण फॅमिलीने एकत्र बसून जेवण करणं ही थेरपी आहे ना. ॲब्सल्युटली. त्याच्यातून काय घडतं नक्की? सो आता ह्याच्यातनं मी तुला सांगते माझा कोर्स. सो पहिला तर मी आर्ट बेस्ड थेरपी याच्याकडे मी ओढत गेले. म्हणजे ऑफकोर्स 2006 सालीपासून जवळजवळ 2018-19 पर्यंत मेनली मुलांबरोबर आणि टीचर्स ट्रेनिंगमध्ये मी काम करायला लागले. द स्टोरी स्टेशन नावाच्या स्टुडिओचं एस्टॅब्लिशमेंट झाला. द स्टोरी स्टेशन म्हणजे दिस इज, या स्टेशनमध्ये सगळंच मिळतं, गोलस्पॉटपासून समोसेपासून वडेपासून सगळं, सगळ्या प्रकारच्या गोष्टी इकडे मिळतील. दिस इज द स्टोरी स्टेशन. ओके. आणि त्याची सुरुवात झाली आणि मुलांबरोबर, अगदी लहान मुलांबरोबर जेव्हा मी काम करते तेव्हा पालकसुद्धा पाहिजे की तुम्ही घरी जाऊन ती गोष्ट कशी सांगणार. थोडे मोठे झाल्यानंतर त्यांच्या मनात खूप गोष्टी असतात, पण आपण त्यांना प्रेशर करतो, लिही, असंच लिही, तसंच लिही, हे असंच ड्रॉइंग कर, इट हॅज टू बी विदिन द बाउंड्री. नाही, तर मी म्हणते त्यांच्या मनात एवढ्या गोष्टी आहेत ना, त्यांना रेकॉर्ड करू द्या, सांगू द्या. मग गोष्टी कशा घडतात, त्यांच्या मनातल्या गोष्टी कशा असतात, कॅरेक्टर्स कसे डेव्हलप होतात, त्याच्यावर मी काम करते. बुक क्लब्स रन करते की त्या त्या वयासाठी मुलांनी काय वाचावं. एक पर्टिक्युलर काय म्हणतात, एव्हरी जनरेशनला कल्ट पुस्तकं असतात ना, की हॅरी पॉटरच वाचतात, विम्पी किडच वाचतात, जेरोनिमोच वाचतात किंवा फेलुदाच वाचतात. पण त्याच्या पलीकडे पण खूप पुस्तकं आहेत. तर ते आपणच मुलांसाठी इंट्रोड्यूस करू शकतो. आणि आत्ता टीचर्स ट्रेनिंग हा आमचा खूप मोठा कार्यक्रम चालतो, जिकडे आम्ही गोष्टींच्या माध्यमातून तुम्ही अकॅडमिक्स कसं सिम्पल करू शकता, मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, हे सगळं तुम्ही गोष्टींमधनं कसं शिकवू शकतात की मुलांना वाटायला पाहिजे की मी हे का शिकतोय. सायन्स आणि मॅथ्स गोष्टीतून शिकवता येतं. आता जर का गोष्ट सांगितली की या ट्रिग्नोमेट्रीचा असा उपयोग ह्या एक्सप्लोररने केला, तर मग त्या मुलाला वाटेल की ठीक आहे बाबा, मी पण साइन थीटा कॉस थीटा शिकतो, नाही तर कशाला करू ट्रिग्नोमेट्री, याचा उपयोग काय, पर्पसच नाही आहे ना. म्हणजे तो वेडा सायंटिस्ट काहीतरी करायला बसला होता, पण तो कोण होता, त्याचं लहानपण कसं होतं. मग त्याला जर का इफ यू ब्रिंग हिम टू लाईफ, देन चिल्ड्रन आर ईगर, दे वॉन्ट टू नो मोर. गोष्ट फक्त भाषा सुधारण्यासाठी नाही आहे, गोष्टीतनं भाषाही सुधारते, लँग्वेजेस सुधारतात ऑफकोर्स, पण सब्जेक्ट शिकतो आणि माणूस घडतो. नर्चरिंग हॅपन्स. म्हणजे 2.5 वर्षापासून जे मूल माझ्या मांडीवर असतं, आता ते 13 वर्षाचं होऊन स्टोरी स्टेशन सोडतं. आणि मग दरवर्षी जे आम्ही लहान मुलांचं साहित्य संमेलन चालवतो, द लिटबग फेस्ट, मल्टीलिंग्वल, मी म्हणू शकते इंडियातलं पहिलं मल्टीलिंग्वल चिल्ड्रन्स लिटरेचर फेस्टिवल हॅज ऑलवेज बीन द लिटबग फेस्ट. पण ते आमच्यासाठी तो असा मोठा फेस्टिवल पेक्षा घरातलं लग्न कसं असतं तसं मी साजरा करते. वी सेलिब्रेट लिटरेचर दरवर्षी एप्रिलमध्ये. सो त्याची सुरुवात झाली. पॅन्डेमिकमध्ये लिटबगला 5 वर्ष होणार होते, तर आम्ही विचार केला की मला मेन मुद्दा असा वाटतो की बघण्याच्या मागे खूप आहे. इवन एड्युकॉम किंवा डिजिटल मीडिया जेव्हा म्हणतं की एज्युकेशनमध्ये टेक एड जेव्हा आपण म्हणतो, टेक एडला नेहमी स्क्रीनशी असोसिएट करतो आपण, की मुलांना आपण स्क्रीनवर कुठले चित्र दाखवू शकतो किंवा कुठले व्हिडिओज ते बघू शकतात. पण डिजिटल मीडियामध्ये एक फार इम्पॉर्टंट आणि निग्लेक्टेड जे इवन लँग्वेजेस डेव्हलपमेंटमध्ये आहे ते हे लिसनिंग.
आज ऐकायला कोण बसलंय? सगळ्यांना आपली मुलं स्टेजवर पाहिजे, सगळ्यांनी परफॉर्म करायचं, पण टाळ्या वाजवायला ऑडियन्स पण पाहिजे ना, ऐकायला माणूस पाहिजे ना. ऐकणं ही सुद्धा एक स्किल आहे, एक कला आहे, आणि ते मुलांना शिकवायची फार गरज आहे. बिकॉज वन्स दे स्टार्ट लिसनिंग टू व्हॉट समबडी इज स्पीकिंग, की त्याला खरं काय बोलायचं आहे. मी डोळ्यात डोळे घालून जेव्हा ऐकायला शिकतो ना, तेव्हा मला खूप गोष्टी कळतात. सो लिसनिंग हे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमधलं खूप महत्त्वाचं एक अंग आहे, ज्याला आपण गृहीत धरतो. शाळेत पाठवतो मुलाला लिहायला वाचायला शिकवायला, कारण तो बोलतच जातो ना, ऑलरेडी बोलायला लागलेला असतो. पण त्या मुलांनी ऐकलंय काय? आपण त्याची भाषा समृद्ध करायला गोष्टी ऐकवलेत का? चांगल्या व्हॅल्यूज बद्दल त्याच्याशी बोललो का? दरवेळेला डोंट एक्सपेक्ट द चाइल्ड टू डू ओनली. तुम्ही जे बोलताय ते तुम्ही करा, त्याला बघू द्या. तुझी मातृभाषा तमिळ आहे बरोबर? आता मी नाही चुकणार, तामिळनाडू. तमिळ. तू किती छान मराठी बोलतीयस. मी घरात तुम्ही तमिळच बोलता? आई म्हणजे बोलायचे आई बाबांबरोबर आत्ताही तमिळच बोलते. पण माझी, आता मी गंमत सांगते, माझी सासूबाई जेव्हा मला पहिल्यांदा भेटल्या होत्या ना, आय वॉज इंट्रोड्युस्ड की बाबा मला या मुलीशी लग्न करायचं आहे असं म्हटल्याबरोबर आई थोडीशी अशी शी वॉज वंडरिंग, पण इतक्या गोड आहेत त्या, म्हणजे त्यांचे एक्सपेक्टेशन्स किती बेसिक होते. आणि परत ते गोष्टीवरनच आहे की तामिळ मुलगी आहे, तिला मराठी नाही आला, आणि आपण सगळे बसून गप्पा मारताना ती जर का कोपऱ्यातच जाऊन बसली आणि एकटी बसली तर मग काय? किती बेसिक रिक्वायरमेंट होतं. ते कुलकर्णी. आणि फिश खाते का बाबा? गौड सारस्वत ब्राह्मण, दर दुसऱ्या दिवशी फिश. म्हणजे बाबा म्हणतात की गणपती इथून गेले की मागून फिशची बॅग लगेच घरी येते तसं. सो मग फिश खाते का? मी किती बेसिक क्वेश्चन होते ना. म्हणजे किती जणांना खूप अवघड जातं इंटरकास्ट मॅरेज आणि हे. सो आय वुड से इट वॉज अ ब्रीज. आणि मग जेव्हा आईने ऐकलं मराठी बोलताना, म्हणजे आता तर सगळ्यांना सांगत आमची सून ना टेलर मेड आहे, आम्हाला जशी पाहिजे तशी खाते बाबा. आणि खाते म्हणजे आईला अजिबात आवडत नाही ते, पण खाते, नॉनव्हेज बनवते सुद्धा, आणि मराठी बोलते. आणि पुण्यात वाढले. आणि माझी मराठी टीचर स्कूलमधली मिसेस पटवर्धन, त्यांच्यामुळे मी पुलं वाचायला लागले. पु ल देशपांडे 8वी 9वीतच असताना. क्या बात. अँड आय थिंक त्याच्यामुळे दो आय एम अ तमिलियन अँड आय हर्ड लॉट ऑफ तमिळ स्टोरीज, मला मराठीची गोडी आणि पुढे जाऊन तो भेटला अभिषेक. असं नाही की अमृतात ही पैजा जिंके अशी आपली मराठी भाषा. सो वैशाली, आपण लहानपणी गोष्टी ऐकत 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 मोठे झालोय. म्हणजे शाळेत गोष्टी सांगायचे किंवा सहलीला ट्रिपला कुठे गेलो किंवा घरात कोणीतरी गोष्टी सांगायचं. पण लहान मुलांच्या आयुष्यामध्ये तुझ्या अनुभवातनं काय गोष्टींचा त्यांच्यावर किती परिणाम होतो किंवा गोष्टीमुळे मुलांच्या पर्सनॅलिटीमध्ये कसा बदल होतो? कुठल्याही वयात ना लोक गोष्टींमुळे घडतात. गोष्टी आपल्याला खूप गोष्टी शिकवतात. तर अगदी लहान मूल जेव्हा असेल त्याला भरपूर गोष्टी सांगाव्या, आणि असे सांगावे ज्याच्यात एव्हरीथिंग इज नाईस, एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज हॅपीली एव्हर आफ्टर. का? कारण पुढे जाऊन आपल्याला कसं मूल घडवायचं आहे. सिनिकल नको आहे आपल्याला की विश्वाकडे बघून म्हणेल की काय फालतू आहे, तर काही होणारच नाही आहे, हे सगळं वाईटच आहे. जेव्हा आपण लहानपणी अगदी 7-8 वर्षापर्यंत मुलांना पॉझिटिव्ह गोष्टी सांगून मोठं करतो, तेव्हा मूल सगळ्या गोष्टींकडे पॉझिटिव्हली बघायचा दृष्टिकोन ठेवतो की ॲट दी एंड ऑफ इट एव्हरीथिंग इज हॅपीली एव्हर आफ्टर. म्हणजे भलेही वेळ लागू शकतो. म्हणजे कसं की एकच क्लायमॅक्स नाही, क्लायमॅक्स, अँटी क्लायमॅक्स, परत काहीतरी घडणार, प्रॉब्लेम्स येणार. किती तासाचं पिक्चर आहे त्याच्यावर अवलंबून असतं की किती वर खाली असतं, हो की नाही? बरोबर. पण शेवटी हिरोला हिरोईन मिळते. हे अशा गोष्टी आपल्याला सुद्धा आवडतात. ऑफकोर्स आपण वेगळ्या रीतीचे मूवीज बघतो, पण आपल्या मनाला ॲज अ ह्युमन आवडतं की एव्हरीथिंग शुड एंड नाईसली. तर पहिली तर तशा गोष्टी ऐकवल्यामुळे मूल पॉझिटिव्ह वाढतो. त्याच्यानंतर इतर लोकांची बायोग्राफी, की लोकांनी काय काय केलं आणि जग कसं होतं आणि आता कसं आहे आणि कोणामुळे घडलं, अशा गोष्टी सांगितल्याने त्यांना असं वाटतं की अरे आपण पण असं करू शकतो. कर्तृत्वाने माणूस काहीही घडवू शकतो. हा विचार. एक तमिळ मुलगी कर्तृत्वाने माणूस असा घडवू शकतो. पण कसं होतं की ते
आपल्याला असं वाटतं की देन दॅट चाइल्ड इज बिईंग रेज्ड इन द राईट एन्व्हायरमेंट. बरोबर बरोबर. आणि घरातली लोक आपण आज काय केलं, इथे मी चुकलो, माझ्या लहानपणी ह्या गोष्टी घडल्या, असं जेव्हा आपण शेअर करतो तेव्हा हल्लीच्या मुद्द्यावरनं बोलते की टीनेज सुसाईड आहे, किंवा जर का मी मुलाला ओरडलो तर तो काय करेल मला माहित नाही. हे आपण आपल्या मुलांना बघून खूप घाबरतो हल्ली, की कारण आपणच त्यांना सज्ज नाही केलंय टू बी एबल टू फेस अ प्रॉब्लेम. कारण कॉन्सिक्वेन्सेस काय असतील याचा विचार त्यांना करताच येत नाही. तर ह्याच्यासाठी मी एक सिम्पल गोष्ट मुलांना नेहमी सांगते. गोष्ट सांगत असताना आम्ही खूप चर्चा करतो. परत मी सांगते, गोष्ट हे एंटरटेनमेंटसाठी नाही. ॲटलिस्ट माझी जी जर्नी आहे किंवा मला जे अचीव्ह करायचं आहे, गोष्टीतनं मुलांना भरपूर काही न सांगता सुद्धा कळायला पाहिजे. आपण लहानपणी ही स्टोरी, याचा मॉरल काय, एका स्टोरीला एकच मॉरल कसं असू शकतं ना. ते कोण ऐकतंय, कुठल्या प्रांतातली लोक ऐकतायत, त्या गोष्टीमध्ये अकॉर्डिंग टू देम हिरो कोण आहे, त्याप्रमाणे त्यांचं मॉरल बदलू शकतं. सो त्याचं ओपननेस आजकालच्या काळात आपण ठेवायला पाहिजे. की तू जेव्हा आता थोड्या वेळापूर्वी गप्पा मात्र म्हणाला लाकूड तोड्याची गोष्ट, लाकूड तोड्याची गोष्टीला फक्त प्रामाणिकपणे राहावं, हा एकच मॉरल का असायला पाहिजे. कोणीतरी काय, इट्स नॉट रिटन ऑन स्टोन अँड रॉक ना, की याला कोणी बदलू शकत नाही. तो लाकूड तोडा असा का होता, त्याला का असं वाटलं की आपण खरं बोलावं. याच्यावर चर्चा जर का केली, की अशा आपल्याकडे किती प्रसंग घडतात की आपल्याला वाटतं की वाईट लाईज आहे, जाऊ दे ना, बोललो तर काय, कोणाला काय कळतंय, फरक नाही पडत. चर्चा ही असायला पाहिजे की त्याला खरं का बोलावं असं वाटलं, प्रामाणिक असायला पाहिजे. हे म्हणजे इथे फक्त पाट्या टाकायला ते चांगलं आहे, बट इट हॅज टू कम फ्रॉम थॉट, की का त्याला वाटलं, पण खोटं बोललं असतं काय फरक पडलं असतं. ही जेव्हा चर्चा आपण आपल्या मुलांबरोबर करायला लागतो तेव्हा मुलं घडतात. आणि ही चर्चा आमच्याकडे लहानपणी घरात व्हायचं. आणि आजी म्हणून हसता हसता म्हणायची की हे करायला आता पैसे देणार, पण आता स्टोरी टेलिंग हा प्रोफेशन झाला आहे, कारण याची गरज आता निर्माण झालेली आहे. एक कदाचित पेरेंट्सला आता टाइम नाही, आणि त्यात मी सतत त्यांना ब्लेम करणार नाही, कारण सगळ्यांचे प्रोफेशनल ॲम्बिशन्स असतात आणि प्रोफेशनल डिमांड असते, त्याच्यामुळे दे आर नॉट अवेलेबल. पण मी पॉझिटिव्हली बघेन की ॲटलिस्ट दुसरं कोणीतरी आहे ना बाबा, त्यांना गोष्टी सांगायला, त्यांना शिकवायला. मग त्याप्रमाणे तुम्ही चॉईस करा की फक्त गोष्टीतनं तुम्ही वोकॅब्युलरी शिकाल, मग काय स्टेजवर जाऊन बोलाल, तुमची भाषा छान सुधरेल, तुम्ही फाड 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 इंग्लिशमध्ये बोलाल, ह्यासाठी गोष्टी नाही आहेत. ते प्रेमात म्हणतात ना, आँखों आँखों में बहुत कुछ बोल सकते हैं, तशा गोष्टीमध्ये न डायरेक्टली सांगता सुद्धा गोष्टी असतात बिटवीन द लाईन्स. आणि ते मुलांना शिकण्यासाठी गोष्ट सांगणारा तसा सज्ज पाहिजे की बिटवीन द लाईन्स काय आहे, त्याच्यातनं काय चर्चा निघू शकते, मुलांना काय कळू शकतं. आणि ते जेव्हा आम्ही पालकांना दाखवून देतो, ते पालकांचं ट्रेनिंग, ते टीचर्सचं ट्रेनिंग, की तुम्ही हे संवाद साधा ना मुलांबरोबर. अरे क्या बात आहे. म्हणजे मला ना तुझा हा थॉट खूप आवडलाय. पालकांना किंवा शिक्षकांना ट्रेन द ट्रेनर जी कॉन्सेप्ट आहे. म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं वाक्य मला आठवतंय. त्यांनी असं म्हटलंय की आपल्याला विकसित भारत किंवा समृद्ध भारत करायचा असेल तर आजच्या प्रायमरी टीचर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करा. कारण ते आपला देश घडवत आहेत. त्यांच्या हातात आपला देश आहे, जो 20 वर्षांनी घडणार आहे, 15 वर्षांनी घडणार आहे. तर ह्या गोष्टींमधून तुझा अनुभव काय आहे. म्हणजे जेव्हा सायकल वाजवत, रिंग वाजवत तो दीदी आ गई तो मुलगा सगळा गोळा करायचा, म्हणजे त्याला दीदीचा इम्पॉर्टन्स कळला होता की त्या मुलांनाही आवडतंय तुझ्याकडे यायला. ती मुलं तुझ्यासमोर बसत आहेत. कट टू 2006, 7, 8 पासून आता 2024 पर्यंत तू मुलांच्या जनरेशन्स बदललेल्या पाहतेस कम्प्लिटली. तर ही काय बदललेली पिढी तुला दिसते. मुलं बदलतात कारण पालक बदलतात. मोठी माणसं आजूबाजूची बदलतात, बिकॉज मुलं काय सगळे शिकून येत नाही ना, आपणच त्यांना शिकवतो. सो इफ यू गिव्ह मी अ चाइल्ड ऑफ 2024, द सेम चाइल्ड कॅन बी अ चाइल्ड ऑफ 2006 ऑल्सो. पालक कसा आहे त्याच्यावर अवलंबून आहे, त्याच्या आजूबाजूची लोक कशी आहेत त्याच्यावर अवलंबून. सर्कमस्टन्स, मुलाचे सर्कमस्टन्सेस बदललेत. म्हणजे हे म्हणणं की अरे आजकालची पिढी ना अगदी म्हणजे 6 महिन्याच्या असल्यापासून त्यांना YouTube असं कसं घ्यायचं माहितीये, स्वाईप करता येतं हे म्हणतात. अरे पण फोन कोणी दिलं, तो काय येतानाच काय डिलिव्हरी रूम मध्ये फोन घेऊन आलेला नाहीये, तुम्ही दिला ना हातात फोन.
सो तुम्ही मुलांना माझ्या मते कधीही ब्लेम करायचं नाही. नेव्हर. रूल नंबर 1. मुलांना म्हणजे एका वयापर्यंत, कारण त्या वयात तुम्ही त्यांना घडवू शकता. त्याच्यानंतर जे काय तुम्ही जे त्यांना नर्चर केलंय ना, म्हणजे तुम्ही छान खत पाणी घातलंय ना त्यांना, मग ते छान जेव्हा होतील चुका घडतात, त्या सगळ्या गोष्टी होतात. पण जसं मी आधी मला सांगायचं होतं की बायनरी मी मुलांना नेहमी सांगते, स्पेशली टीनेजर्सशी बोलताना, ज्यांना भीती वाटते की अरे अगे उसने नहीं बोला तो, उसने वो मेरे साथ अगर नहीं आई तो, उसके पार्टी में मना किया तो जाने के लिए, मग मी काय करणार. तर मी म्हणते लाईफ इज बायनरी, 0 1. कम्प्युटरचा फ्लो कसा असतो, जेव्हा तुम्ही कुठलाही डेव्हलपर जेव्हा कुठलाही कोड लिहितो, येस आणि नो असे 2 ऑप्शन्स असतात. येस असलं मजा, नो असलं तर काय होणार आहे जास्तीत जास्त. तर हे टीनेजर्सला सांगायची गरज आहे की अरे द वर्ल्ड इज नॉट गोइंग टू कम क्रॅशिंग डाऊन. आज नाही जायला मिळालं, ओके वाईट वाटलं, येस नो म्हटले, त्याच्यातनं काय झालं, मी चिडलो, मी जेवलो नाही, काय केलं, नेक्स्ट डे सकाळी उठलो, परत सगळं नॉर्मलच होतं घरी. पण तिथपर्यंत ते पोचतच नाही. खूप मुलांना आई वडील मुलांना घाबरत असतात की आई वडील मुलांना घाबरत असतात. असे मी काही केसेस बघतोय. बरोबर बोललास. आई वडील मुलांना घाबरत असतात की अरे मी नाही म्हणालो किंवा नाही म्हणाले, हे गरम डोक्याचं आहे, दार लावून आतमध्ये बसलाय, भीती वाटते. आता बघ, मला एक खूप धक्कादायक गोष्ट गेल्या महिन्यात समजली. माझ्या भावानी मला सांगितलं की 18-19 वर्षाचा मुलगा, आई वडील हॉलमध्ये किंवा त्यांच्या रूममध्ये बसले, तो त्याच्या स्वतःच्या रूममध्ये बसलाय, कॉलेजमध्ये जाणारा मुलगा. काय झालं असेल मला माहीत नाही, आणि त्याच्याशी बोलून तो रूममध्ये गेला आणि थोड्या वेळाने त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सोसायटीच्या आलं की कोणीतरी वरनं पडलंय खाली, आणि त्यांचा मुलगा त्यांनी वरनं उडी मारली होती खाली. मला खूप त्रास झाला हे ऐकून. मी त्या मुलाला ओळखत नाही, मी त्याला कधी पाहिलंही नाही, पण त्याच्या आईवडिलांना काय वाटलं असेल त्या क्षणाला, आईला काय वाटलं असेल, बाबांना काय वाटलं असेल, मला खूप त्रास झाला हे ऐकून. पण त्याचबरोबरीने मला असा प्रश्न पडला की तो मुलगा कशातनं चालला असेल, त्यांनी असं का केलं असेल, हे असं का घडतंय, हे अस्वस्थ करणारं आहे सगळं. सगळ्या गोष्टी इन्स्टंटली घडतात. म्हणजे हॅपीनेस इज ऑल्सो इन्स्टंट बिकॉज इट इज लाईक मिळाला, हार्ट मिळाला, तो विषय तिकडे संपला. म्हणजे मी तर म्हणेन, आपण सुट्टीवर जातो, पूर्वी थांबायचं ते रील येऊन ते डेव्हलप करून ते 36 खूप विचार करून काढलेले फोटोज आणि आठवणी असायचे. आत्ता तो फोटो काढला, पाठवला, त्याला लाईक मिळालं, तो क्षण तिकडेच संपतो. सुखाचाही क्षण तितक्या लवकर संपतो, आणि राग एवढा चढतो आणि लगेच रिॲक्टिव्हिटी, आणि तोही तिकडेच संपतो. पण त्या क्षणाला कोणीही विचारच करत नाही. आणि ऑफकोर्स त्या आईवडिलांवर काय होत असेल तर दॅट इज अ कम्प्लिटली डिफरंट स्टोरी. बट ॲट द सेम टाईम ते मूल काय विचार करत असावं, त्या मुलाला काय व्हॉट सॉर्ट ऑफ अपब्रिंगिंग मिळालं असावं, म्हणजे त्यांनी काय ऐकलं असेल, काय बघितलं असेल, कोणाशी बोलत असेल. आम्हाला वेळच नाही बोलायला किंवा आम्हाला चान्सच मिळाला नाही हे आम्हाला कळायला की काय झालंय की ह्याच्या मागे सगळे लपलेत. आणि जेव्हा याच्या मागे लपतात ना, ते वरती बघताना आपल्याकडे असे ब्लँक चेहरे दिसतात, कारण त्यांना हे वाटतं की हेच त्यांचं विश्व आहे. अनफॉर्च्युनेटली दे आर ऑल्सो स्टोरीज विच आर बीइंग टोल्ड, बट स्टोरीज विच आर नॉट बीइंग टोल्ड एंटायरली. कुठली, आता तू मला जर का सांगितलं की वैशाली आत्ता एक गोष्ट सांग, मी 2 मिनिटात गोष्ट सांगू शकते का? नाही ना, त्याला वेळ लागतोय. मग अरे 30 सेकंदाचं रील असलं तरच भरपूर लाईक्स मिळतात. म्हणजे तुम्हाला गोष्ट फक्त 30 सेकंदाच ऐकायची आहे. तुमचं आयुष्य जर का 1 मिनिटात तुम्हाला सांगायचं असेल तर जमणार आहे का? द पॉइंट इज दॅट टू अंडरस्टँड की कुठलीही गोष्ट घडायला तितका वेळ लागतो. वेन यू प्लांट अ सीड तितका वेळ त्याला लागतं. हे पटकन वाढतं का? तेही हल्ली काय तुम्ही टाइम लॅप्स लावून तुम्ही 2 मिनिटात दाखवतात की झाड वाढलंय, पण ते खरोखरी तसं वाढत नाही ना. सो एव्हरी चाइल्ड हॅज टू लिव्ह थ्रू अ प्रॉब्लेम अँड हॅज टू अंडरस्टँड की तो प्रॉब्लेमची सुरुवात कशी झाली, त्याच्यातनं मला किती हर्ट झालं, काय झालं. तो सायकल नेहमी कम्प्लीट व्हायला पाहिजे. तो आपण सायकल कम्प्लीट होऊ देत नाही.
नाही, मला खरंच असं वाटलं की का नाही त्याला असं वाटलं की त्याने बाहेर जावं आणि आईचा हात हातात घेऊन म्हणावं की आई बघ ना, मला तर मी आय एम रेस्टलेस ना, मला असं असं झालंय. बाबांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवावा, काय झालंय, असं झालंय का, ठीक आहे ना, इट्स ओके, बिग डील. त्यांनी त्याच्यापेक्षा आयुष्य जास्त पाहिलंय. जसं तू म्हणालीस की बायनरीमध्ये नाही झालं हे तर हे ओके. तो तो आज जिवंत असता जर तो येऊन त्याच्या आईवडिलांशी बोलला असता तर. आणि मला हे खूप अस्वस्थ, मी पहिल्यांदा असं बोलतोय इंटरव्ह्यूमध्ये, मला खूप अस्वस्थ होतं. आपल्या ओळखीचं असेल, ओळखीचा नसेल, कोणीतरी नैसर्गिकरित्या त्याचं आयुष्य जर संपलं नाही तर मला खूप अस्वस्थ व्हायला होतं की हे का असं घडलं. सी सायकोलॉजी आणि सायकॅट्रीमध्ये माझं सर्टिफिकेशन नाही आहे, त्याच्यामुळे एक्झॅक्टली त्याच्या मनात काय घडलं असेल आणि आय डोंट थिंक आय एम द राईट पर्सन टू कमेंट ऑन दॅट. पण ॲज अन आर्ट बेस्ड थेरपी प्रॅक्टिशनर हू वर्क्स विथ स्टोरी टेलिंग, म्हणजे स्टोरीजच्या माध्यमातून तुम्ही कसं लोकांबरोबर कनेक्ट करू शकता, किंवा तुम्ही आता आर्ट, डान्स हे सगळं फॉर्म पण थेरपीमध्ये यूज करतात, पण त्याचा पहिला आईस ब्रेकर असतो गोष्ट. त्याच्यामुळे ती द मदर ऑफ मोस्ट थेरपीज इज स्टोरी, अनलेस युअर एबल टू शेअर समथिंग. आणि ते शेअर करण्यासाठी तो एन्व्हायरमेंट आपण त्या मुलाला दिला का, हा प्रश्न आहे. म्हणजे ठीक आहे, त्याला आयडियली येऊन बोलावंसं वाटायला पाहिजे आईला की मला असं असतं वाटतंय, पण अशा किती प्रसंग होत्या जिकडे आईने कधी येऊन सांगितलं अरे माझी आज खूप चिडचिड होते, मला ना असं काय करायचंय कळत नाही. हे आपण टू वे शेअर करतो का? म्हणजे मुलांनी सगळं येऊन शेअर करायला पाहिजे, पण आपण अजूनही कितीही फॉरवर्ड येतो ना, हे सगळं तुला काय कळणार नाही. मी माझ्या 15 वर्षा किंवा 16 वर्षाच्या मुलाला सांगते की यु नो आय एम नॉट इन अ गुड मूड राईट नाव, आपण हे नंतर बोलूया, की मी ॲक्च्युली काही ऐकत नाही. किंवा मी कधी काम करत असते ना आणि माझी मुलगी काहीतरी सांगायला येते आणि आय एम बिझी वर्किंग, त्याचं बोलणं चालू असतं, मी म्हणते काव्या तू बोलतेस पण सॉरी मी काहीही ऐकलेलं नाही आहे कारण मी कामात आहे. पण हे आपण प्रामाणिकपणे किती पेरेंट्स सांगतात मुलांना, ही गोष्टच आहे ना, सिम्पल स्टोरी, नो व्हॉट आय हॅड अ टफ डे, आय एम वर्किंग ऑन समथिंग, मला हे द्यायचं आहे आणि असं असं झालं माहिती आहे का, मग त्यांनी मला डेडलाईन दिला आहे. मग ती म्हणते ओके आम्हा मी नंतर सांगते. पण ह्याच्यातनं ती काय शिकली की कोणी कामात असेल तर मी थांबू शकतो, मला घाई असली तरी थांबू शकतो. किंवा कधी मला राग येतो आणि बिईंग अ मदर, म्हणजे आपलं काय जन्मसिद्ध हक्क असतं की वड्याचं तेल अंगावर काढायचं. तर पण माझ्या मुलांना माहिती आहे की काय झालं मम्मा, स्कूलमध्ये काय झालंय का आज, का कुठल्या स्टुडंट बरोबर काय झालंय का. पण मुलांना तितकं आपण इक्विप करायला पाहिजे. बरोबर आहे. आपण सगळ्या क्लासेसला पाठवून बऱ्याच गोष्टीमध्ये इक्विप करतो, पण लाईफ स्किल्स इक्विप करण्यासाठी कुठलाही क्लास नाही. गोष्टी हा एकमेव क्लास आहे आणि यू हॅव टू कीप टेलिंग देम स्टोरीज, कीप शेअरिंग स्टोरीज. कारण त्याला सर्टिफिकेटच नाही आहे ना. लाईफ इज कॉन्स्टंटली टीचिंग यू लेसन्स. हाऊ मेनी लेसन्स आय लर्न्ड फ्रॉम माय लाईफ, इनन्युमरेबल. प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक प्रसंग आपल्याला काहीतरी शिकवून जातो. आपण त्याच्याकडे कसं बघतोय त्याच्यावर आहे. मला आठवतंय, म्हणजे माझी मुलगी लहान होती तेव्हा तू प्रांजल, त्यावेळेला तू तिला पुस्तक दिलं होतं गोष्टींचं, लेट मी टेल यू स्टोरी दिलं होतं मला वाटतं, मला आता आठवत नाही ते पुस्तकाचं नाव. मग तिने ते पुस्तक वाचलं आणि तिने मला ते सांगितलं. मी म्हटलं मग तू आता वैशाली ताईला हे दे. मग तिने तुला एक पत्र एक पत्र लिहून दिलं, वैशाली ताई थँक्यू सो मच फॉर तो प्रसंग मला आठवला. आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून म्हणजे मलाही तुझ्याशी शेअर, आज हा इंटरव्ह्यू आपला शेअरिंगचा चाललाय. माझा मुलगा ना खूप हायपर शाळेमध्ये व्हायचा. हायपर म्हणजे खूप एनर्जी. आम्हाला असं वाटायचं की अरे हा काय इतका हायपर आहे, इतका, म्हणजे लहान मुलं त्रास देतात असं जेव्हा म्हणतात ना मोठी मुलं, हा खूप त्रास देतो. मला असं वाटलं की अरे नाही, आपल्याला त्याचा त्रास होतोय, पण तो काहीतरी बिहेव करतोय त्याचा आपल्याला त्रास होतो, याचा अर्थ तो त्रास देत नाहीये, त्याला व्यक्त व्हायचंय त्याचं काहीतरी. मग अशा वेळेला ते शिवचरित्र म्हटलं वाचूयात आपण. आता तो इंग्लिश शाळेमध्ये शिकत होता, मराठी पुस्तकं. मग आम्ही दोघं एकत्र बसून ते मोठ्याने वाचायचं. मग हळूहळू त्याला गोडी लागली. मग शिवचरित्र वाचून कंप्लीट झालं. मग आम्ही दर रविवारी संध्याकाळी 1-2 तास वॉक द टॉक नावाचं आमचं हे असायचं ठरलेलं. दर रविवारी घरातून निघायचं, आपला विषय संपेपर्यंत चालत राहायचं, कुठेही जायचं. सो इंटरेस्टिंग. सो वॉक द टॉक. मग त्या वॉक द टॉकमध्ये तो त्याच्या स्कूलमधल्या गोष्टी मला हळूहळू 4-5 वॉक द टॉक नंतर सांगायला लागला. मग मीच सांगायचो, अरे मी त्या मित्राबरोबर असं केलं, मग तो बघ ना त्याने असं, तो असं म्हणाला, त्याने असं नव्हतं करायला पाहिजे.
आज काल बघ तिकडे बॉम्बलास्ट झाला, त्याला का बॉम्बलास्ट करावं असं वाटलं असेल, असे मी त्याच्याशी डिस्कस करायला लागलो. मग तो मला स्कूलमधलं सांगायला लागला, ते टीममध्ये मला घेतलंच नाही, मग मला राग आला, हे ते. अशातनं काय झालं, आमचं कम्युनिकेशन वाढत गेलं आणि नंतर मला असं लक्षात आलं की त्यातला हायपरनेस एकदम कमी झाला आणि तो फोकस्ड झाला. आणि त्याचं श्रेय जातं बाबासाहेब पुरंदरेंना. त्यांचं शिवचरित्र वाचून मल्हार जो आहे माझा मुलगा, तो फोकस्ड होत गेला. आणि आता तो जे शिकतोय त्यात माझी लायकी नाही, कारण माझं ते शिक्षण नाही आहे की त्याला आता गाईड बीड करायचं, कारण आपल्याला त्यातलं काहीच कळत नाही. ते जे शिकत आहेत ते हायर एज्युकेशन आहे. सो गोष्टींचा, शिवचरित्राचा हा फरक पडतो. ज्या वेळेला म्हटलं जातं राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा लहान बाळ होते त्यावेळेला कृष्णाच्या गोष्टी सांगितल्या, त्यातनं छत्रपतींच्या मनामध्ये हिंदवी स्वराज्य स्वतःचं उभं करावं ही प्रेरणा आईने मुलाला दिली. तसं लहान मुलांना आपण गोष्टींमधनं काय काय व्हॅल्यूज देऊ शकतो. ॲब्सोल्युटली. आणि जसं मी म्हटलं की सगळ्या स्टोरीच्या मागे मॉरल नाही. 2020 साली मी सांगत होते ना की जेव्हा पॅन्डेमिकचं अनाऊन्समेंट पण झालं नव्हतं, 5वा वर्ष होता लिटबगचा, तर आम्ही विचार केला की लिसनिंग हे मला फार महत्त्वाचं वाटतं. आणि लिसनिंगमधनं काय घडू शकतं, लर्निंग कर्व कसा डेव्हलप होतो, हे मी सतत त्याचा आउटकम्स त्याच्यावर रिसर्च भरपूर करत असते. तर तेव्हा कथा महफिल नावाचा आम्ही एक स्टोरी टेलिंगचा एक उपक्रम सुरू केला. आणि तेव्हा सांगितलं 20 मार्चला लॉन्च केला आणि सांगितलं की दर दिवशी सकाळी 10च्या आत एक गोष्ट तुम्हाला पोचवली जाईल, ऑडिओ स्टोरी. त्याला व्हिडिओ नाही, त्याला काही नाही, त्याला बॅकग्राऊंड म्युझिक नाही, काही नाही. फक्त तुम्ही डोळे मिटलेत तर जसं कोणीतरी तुमच्या समोर बसून गोष्टी सांगते तसं. आणि लगेचच पॅन्डेमिक त्यांनी अनाऊन्स केलं. तर आम्ही म्हटलं की ठीक आहे, लिसनिंग आहे ना, तर लिसनिंगसाठी कुठे जागा लागते आपल्याला, आपण पाठवत जाऊया गोष्टी. आणि त्याची जी सुरुवात झाली आज 2024, जवळजवळ ऑल अराउंड द ग्लोब 2000 फॅमिलीजपर्यंत आजपर्यंत 1500 1,500 गोष्टी मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये पाठवल्या. आणि त्याच्यातनं काही तुम्ही होमवर्क करा, हे करा, काही नाही. पण पालक आम्हाला सांगतात की रोज एक गोष्ट सकाळी 10च्या आत पोचायलाच पाहिजे, नाही तर वैशाली मावशी वेर इज द स्टोरी, वैशाली आंटी स्टोरी इज नॉट कम, असं ते वाट पाहत असतात. आणि तेच नाही तर त्या मुलांचे आजी आजोबा ते सुद्धा गोष्टी ऐकतात. अबुधाबीमध्ये एक आई मला म्हणाली होती की मी शाळेत टीचर आहे, मी सकाळी 4 वाजता पहिले उठून गोष्टी ऐकते तुझी, मग मुलांना देते ऐकायला. आणि त्याच्यातनं वाचन, पर्सेंटेज ऑफ रीडर्स वाढलेलं, कारण आम्ही ऑथर्सबद्दल बोलतो, आम्ही जे स्टोरी टेलर्स आहे. आणि हे ऑडिओ बुक नाही आहे, गोष्ट सांगतो. म्हणजे उदाहरणार्थ काय तुम्ही मागे वळून बघताय ना की मी काय सांगते आणि तुम्हाला हसू येते ना, आई पण बघते ना, चला चला पुढे ऐकूया गोष्ट. हे असं कोण बोलतं कुठल्या ॲपमध्ये? कॉन्व्हर्सेशन. म्हणजे ते मला उत्तर देत आहेत, मला ती दिसत नाही, त्यांना मी दिसत नाही. पूर्वीच्या काळातले रेडिओ सारखं. तर 2 वर्ष पॅन्डेमिकमध्ये आम्ही कोणालाही भेटलो नाही, सगळ्यांनी गोष्टी ऐकलेत. पेरेंट्सनी मला सांगितलं अगं आम्ही मँगलोरपर्यंत गेलो आणि एकदाही मुलांनी विचारलं नाही की पोचलो का, कारण कथा महफिल ऑन केलं आणि आम्ही गोष्टी ऐकत ऐकत पोचलो. आता ॲप होईल जानेवारीमध्ये. आतापर्यंत सबस्क्रायबर्सला फक्त स्टोरी पोचतात. हा इंटरव्ह्यू बघणाऱ्या लोकांसाठी मी तुला विचारतोय की बाय द वे हा कुठलाही कमर्शियल इंटरव्ह्यू नाही आहे, पण मला असं वाटतं की हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. स्टोरी टेलिंग आपण ना कळत न कळत खूप गोष्टी आपणच चुकत असतो. आणि जसं मागे एका इंटरव्ह्यूमध्ये मी उदाहरण हे ऑलरेडी दिलेलं आहे, त्यामुळे मी डिटेलमध्ये बोलत नाही, पण राजेश मापुसकरांचा सिनेमा आहे फेरारी की सवारी, त्यात तो म्हणतो की जो देखेगा वही सीखेगा ना. तर तशी मुलं आजूबाजूला जे चाललंय ते बघूनच शिकतात की. आणि आपण म्हणतो हे कुठं शिकून आला, अरे तूच शिकवलंयस त्याला, तुझंच बघून तो शिकला. आपल्याला जरा आरसा बघायची सवय पाहिजे. आपली मुलं, फ्रूट डझंट फॉल फार फ्रॉम द ट्री. वा, कुठे जाणार आहे? आपली मुलं आपल्यासारखेच घडतील ना, ते काय सडनली कुठून तरी शिकून येणार नाही. ऑफकोर्स हल्ली सोशल मीडिया आणि सगळ्यामुळे आपण म्हणतो की बऱ्याच गोष्टी तिथून शिकून येतात. आय थिंक टीनेजर्सला एवढं कळतं की काय चुकतं आणि काय बरोबर आहे, पण आय थिंक तो पिअर प्रेशर हल्ली त्यांच्यावर खूप असतो की कोणासाठी काय करावं.
म्हणजे मी आजच सकाळी एका सेशनमध्ये होते आणि मी म्हटलं की एक आयरॉनिक गोष्ट आहे की या पिढीतली मुलं हेच म्हणतात की अगं ती काकू काय म्हणते आणि हे काय म्हणतात, बाकीच्या लोकांचा का तू विचार करतेस. ॲट द सेम टाइम पण इंस्टाग्रामवरती तुम्ही लोकांचाच विचार करताय ना. किती लोकांनी तुम्हाला बघितलं, किती लोकांनी तुम्हाला लाईक्स दिले. किती कॉन्ट्रडिक्टरी स्टेटमेंट हे आहे. मी तर म्हणेन शेजारच्या काकूंचं मत महत्वाचं आहे, कारण ते खरं उद्या तुम्हाला तूप साखर द्यायला किंवा लिंबू साखर मीठ द्यायला दे शुड बी अवेलेबल. 1000 फ्रेंड्स हू यू डोंट मीट आणि आमची एक गोष्ट आहे, कॅन्डीज यू कांट क्रश. म्हणजे कॅन्डीज म्हटल्यानंतर आवळगाव आठवतो रे. काय मी आजपर्यंत खेळले नाहीये कॅन्डी क्रश. माझ्या फोनमध्ये एकही ॲप नाही, एकही खेळायचा ॲप नाही. म्हणजे माझा मुलगा माझा फोन बघून म्हणतो की मम्मा तुला 3315 बरं आहे. म्हटलं थँक्यू, मला आवडेल ते. कारण फोन हे फक्त हॅलो हा मी इकडे मी पोचते एवढ्यासाठीच आहे. कारण ते सगळं आल्यापासून खूप विचित्र गोष्टी घडलेत. माणसं वेळेवर पोचत नाही, माणसांना माणसांची किंमत राहिली नाही. पण नवरा आणि बायको एकमेकांना फेसबुकवरती मात्र खूप प्रेम दाखवणार. 1 वर्षाच्या मुलाला हॅपी बर्थडे म्हणणार फेसबुकवरती. म्हणजे ते जगाला दाखवण्यासाठी खूप वेगळी गोष्ट घडत असते. सो त्यांचं एक फनीली स्टोरीमध्ये त्यांची रिअल लाईफ स्टोरी वेगळी असते आणि एक फिक्शनल स्टोरी ते लिहित असतात दुसरीकडे. तर कधी कधी ते फिक्शनल स्टोरी बघायची गरज आहे, कारण कदाचित ते एक्सपेक्ट दॅट आउट ऑफ लाईफ. तर तो पार्टनर किंवा आई किंवा बाबा किंवा आजी जो कोणी असेल त्यांनी जर का त्यांचं फिक्शनल लाईफ बघितलं तर त्यांना कळेल की इथे कोण विलन आहे, कोण हिरो आहे, कोणी काय करायला पाहिजे. आणि त्यांनी ते रोल्स घेतले की फिक्शन आणि रिअल दोन्ही रिअल होऊ शकतं. मग तो मूल येऊन बोलू शकतो तुमच्याशी किंवा नवरा बायकोशी किंवा कोणी कोणाशी. इट इज नॉट. सो गोष्टींमधून फक्त मुलांमध्येच नाही तर तुझ्या माझ्यासारख्या या एजमधल्या, लहान आहेस तू माझ्यापेक्षा खूप, पण तरी म्हणजे यंग आहे ती अजून खूप, आणि सिनियर सिटिझन्सपर्यंत प्रत्येकामध्ये एक व्हॅल्यू सिस्टीम तयार होते. एक संस्कारक्षम विचार मनामध्ये जातो नाही का. जसं तू पुलं वाचलेत, व्यक्ती आणि वल्लीमधल्या प्रत्येक कॅरेक्टरमध्ये, मग तो नारायण असो, परोपकारी गंपू असो किंवा सदानंद गटणे असो, की मी आपल्या साधनेत व्यत्यय तर आणला नाही ना. सदानंद सखाराम गटणे बोलू लागला की त्याच्या जिभेवरून छापखान्याचे खिळे पडतात की काय, असं मला वाटायचं. असं पुलं म्हणतात. स्टँडअप तेव्हाच खरं स्टँडअप आहे. स्टँडअप कॉमेडी पुलं देशपांडे. म्हणजे दुसऱ्यांना खाली पाडून बोलणं हे स्टँडअप नाही. दुसऱ्यांना चिडवायचं आणि दुसऱ्यांना दुसऱ्याच्या व्यंगावर काहीतरी बोलायचं, दॅट इज नॉट स्टँडअप. ऑब्झर्वेशन म्हणजे काही स्पेंड दॅट मच टाइम लुकिंग ना. मग तुम्ही ऑब्झर्व करा ना. इतक्या गोष्टी तुमच्या आजूबाजूला घडत असतात, ते तुम्ही ऑब्झर्व करत नाही. प्रोग्राम चालू असताना तुम्ही ऑब्झर्व करत नाही, तुम्ही त्यालाही शूट करता. तुम्ही तुमच्या मुलाच्या प्रोग्रामला जाता, तो परफॉर्म करतोय, ते शूट करून करणार काय त्याचं. आता किती प्रोग्रामचं लोणचं घालून तुम्ही काय CD बनवणार आहे का. यू नॉट गोइंग टू डू दॅट. नो. सो एन्जॉय द मोमेंट वेन इट इज देअर. नो. कुठलीही गोष्ट घडत असताना मला हा प्रश्न पडतो की आपण का रेकॉर्ड करतोय, कशासाठी. मला नाही कळलंय आजपर्यंत. म्हणजे हे कोडं जर का ऍक्च्युअली कोणी सोडवू शकतं तर प्लीज मला त्या प्रश्नाचं उत्तर द्या. आय डोंट नो. आपण तो मोमेंट जगत नाही जगत, कुठलाही मोमेंट जगत नाही. नंतर बघू ना कसं होतं ना, इट वॉज हॅपनिंग इन फ्रंट ऑफ यू. माझ्याकडे 2 मी पेपर कटिंग्स खूप सेव्ह करते. 2 फोटोग्राफ्स आय विल नेव्हर फॉरगेट. क्रिकेट फॅन. सो 2011 इंडिया वन द वर्ल्ड कप. फोटो तो बनता है. आय हॅव द कटिंग ऑफ द न्यूजपेपर. गणपती स्मार्टफोन आल्यानंतर गणपती आहेत बिचारे तिकडे, फोटो आहे सगळ्यांचे ब्लॅक 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 ब्लॅक. पण समोर गणपती आहे ना मोठा, त्याचा काय फोटो काढून करणार आहे तुम्ही. दॅट इज अ फोटो विच इज अ स्टार्कलिंग इमेज ऑफ व्हॉट वीव कम टू. म्हणजे उद्या मी माझ्या मुलाशी बोलीन, मुलगा जर का फोन काढून थांब मी रेकॉर्ड करतो नंतर ऐकतो असं बोलला तर थोबडीत देशील ना तू. म्हणजे द्यायला पाहिजे. मी बोलतोय प्रत्यक्षात, लिसन टू मी व्हेन आय एम टॉकिंग टू यू वर्सेस आय रेकॉर्ड इट, आय हिअर इट लेटर. हेच झालं ना. बरोबर आहे. सो इट इज स्टार्टिंग विथ इन्सिडेंट्स, इट कॅन गो विथ सिम्पल कम्युनिकेशन. मला व्हॉइस नोट पाठव. व्हॉइस नोट काय पाठव. म्हणजे मी तर म्हणते की आधी असं बोलायचो, नंतर फोन आलं, नंतर SMS आलं,
मग आता ते SMS पण टाईप करायला लोकांना दुखतं म्हणून ते फोनवर बोलतात. म्हणजे व्हॉइस मेसेजेस 3-3 मिनिटाचं मी कशाला ऐकू? टू द पॉइंट, काय म्हणायचं ते म्हणा ना. त्याचेही व्हॉइस नोट, ते स्पेलिंग तर अर्ध्या गोष्टी कळतच नाही, जेनझीची भाषा पण कळत नाही. मी तर म्हणेन की ॲज अ स्टोरी टेलर आय टॉक अबाउट हाऊ लँग्वेज डेव्हलप्ड, की कसा स्टोन एजमध्ये माणूस होता. आणि मी सतत म्हणत असते ना की इट्स अ सर्कल. तर याचा पण सर्कल होणार आहे की म्हणजे BRB तर खूप जुनं आहे. लोक म्हणतील की किती कधीच कुठल्या काळातला बोलते BRB वगैरे. पण मग तिथपासून सुरू करा, एवढंच म्हटलं की समजलं काय बोलतायत. अशी जर का भाषा झाली, कोण काय बोलणार आहे? काय बोलायचं काय आहे तुला? मला मुलं मी कॉमेडी स्टोरी सांगितल्यानंतर लॉल असं जर का म्हणाले तर मी म्हणजे माझा असा महाभद्रखाली होतो. लॉल म्हणजे तुम्ही त्या हास्याचा क्षण जो असतो, वेर यू लाफ अँड इट इज थेरप्युटिक. लॉल. संपलं लॉल. ओके फाईन, ROFL चल. म्हणजे तू असं समज की मी एवढं हसतोय की माझ्या डोळ्यातनं पाणी येतंय आणि मी खाली जमिनीवर आहे, पण तू म्हटलास काय ROFL. पण ही भाषा मुलं बोलतात रे. खरंय. गोष्टी लहान नसायलाच पाहिजे. 1 मिनिटाची गोष्ट नसते, 1 मिनिटात गोष्ट सांग नाही. गोष्टी कशी पाहिजे? नको थांबू ना, अजून सांग ना. सांगता सांगता मूल झोपायला पाहिजे. खरंय. So as you are shrinking your stories into small reels, what you want to tell through stories will never be effectively told. Never. लिहून घ्या माझ्याकडनं. Whoever wants to say whatever. It cannot be told. क्या बात. You need to take time. कुठलीही गोष्ट सांगायला आणि त्याचं ॲक्च्युअल अर्थ कळून त्याला अप्लाय करण्यासाठी तेवढा वेळ द्यायला पाहिजे ना. खरंय. पहिलीतनं डायरेक्टली 10वीत कोणी जात नाही ना. नाही. मूल रांगून मग उभं राहून मग चालतो ना. नाहीतर उद्या झाल्या हे बघा सोडा, लॉल चालतोय मूल. इट कॅनॉट बी शॉर्ट लिव्ड. नाही. कुठल्याही गोष्टीला शॉर्टकट नाही. हो, आता सगळं ब्लिंकिटवर आलंय ना. ब्लिंकिट काय झालं की त्यामुळे संवाद माणसांमधला कमी झालेला आहे ना. आता वाण्याकडे जा, तेल घेऊन ये, वाण्याकडे जा, साखर घेऊन ये, ब्लिंकिट करतो ना. ते नाही, मी कॉन्सिक्वेन्सवरनं म्हणते. मी जर का कुठली गोष्ट उद्या शाळेत घेऊन जायला विसरले आणि ही गोष्ट मी माझ्या घरी आईला सांगितलं नाही की आई असं असं शाळेत होतं आणि उद्या मला हे घेऊन जायचंय शाळेत, हे मी सांगितलंच नाही माझ्या काळात. बोललेच नाही. खेळण्यात बसले ना, आय वॉज बिझी प्लेइंग ऑर वॉट, काही कारण असू शकतं, पण मी बोलले नाही. मी माझ्या आईला जाऊन सांगितलं असतं, व्हेरी गुड, जा आता शाळेत, सांग टीचरला. मी विसरले, आई पण विसरली, जा आणि ओरडा खा. आता कसं आहे, बाबा ब्लिंकिटवर ऑर्डर कर ना, की सगळ्या गोष्टींना ताबडतोब सोल्युशन आहे. आणि नसलं तर काय, यू फॉरगेट. ऍडव्हर्टायझर्स तसं करतात ना, की मूल पेन्सिल विसरले, अभी ऑर्डर कर दो. बच्चा अपसेट है, उसको अभी खुश कर दो. करू शकता का तुम्ही? हे ऑर्डर करायला ॲप आहे का? त्यासाठी संवादच साधायला लागेल ना. अनलेस यू डोंट टॉक, हाऊ इज इट पॉसिबल? दिस इज नॉट नेव्हर गोइंग टू बी अवेलेबल ऑनलाईन. अरे काय छान बोललीस तू. संवाद कधीच ऑनलाईन मिळणार नाही. त्याच्यामुळे हल्ली लिसनिंग सर्कल्स वाढलेत. त्याच्यामुळे एक पॉझिटिव्ह गोष्ट या पिढीचं सांगते, विच आय सी इज नाव अगेन देर इज अ रीबर्थ of bookstores. There is a rebirth of book cafes. There is a rebirth of connecting with senior citizens. There is a rebirth of listening circle, जिकडे फक्त आम्ही सगळे भेटतो आणि फक्त बोलतो, कोणी कोणाला जज करत नाही, कोणी सोल्युशन देत नाही, कारण लोकांकडे ऐकणारी लोक नाही आहेत. आणि ऐकण्यासाठी तुम्हाला लिसनिंग कपॅसिटी डेव्हलप करायला पाहिजे. जे मूल असं बसून गोष्टी ऐकतं, इतकं त्याला आवडतं की तुमच्या डोळ्यात डोळे घालून ते त्या गेट्स लॉस्ट इन दॅट. नाव दॅट किड इज जस्ट डुईंग दिस. नाही, पण मग आई वडिलांनी काय केलं पाहिजे? त्यांच्याकडे आता वेळ नाहीये ह्या गोष्टी. बिझी पेरेंट्स असं म्हटलं जातं बघा. हो. मग काय केलं पाहिजे? मी काय म्हणते, बिझी असलं तरी सोल्युशन मोबाईल नाहीये ना. बोर होणं ह्यात पण खूप मजा आहे. आपण बोर व्हायला देत नाही मुलांना.
मला बोर झालंय, मग काहीतरी कर. मग काय कर, मग हे बनव ते बनव, हे DIY बघ. नको, हे किचन आहे, इकडे भांडी आहेत, घाल गोंधळ. अरे पण मग पसारा कोण आवरणार? तेच आवरतील. मला बोर होतंय, मग हो बोर. कोपऱ्यात बसून नुसतं तो काहीतरी करत बसणार, किडे करत बसणार. तुम्हाला नाही आवडत की त्यांनी भिंतीवर लिहिलं, ठीक आहे ना, ओरडा ना, काय कॉन्सिक्वेन्स होईल. असं नाही आहे की इज नॉट गोइंग टू गेट फूड. देर आर सो मेनी थिंग्स यू कॅन टीच युअर चाइल्ड बाय हिम नॉट डुईंग एनिथिंग. काहीही न करणं, याच्यासाठी एक क्लास पाहिजे की तुमच्या मुलांना सोडा आणि तिकडे ते काही करणार नाही. हे गोष्टी माणसाच्या आयुष्यावर एवढ्या संस्कार करतात. मला कौतुक वाटतंय तुझं. मी तुला मगाशी माझ्या टीमला सांगताना मी तुला तुझी ओळख करून देताना असं सांगितलं की ही वैशाली ना, ही वाहती नदी आहे. मी तुला खूप रिस्पेक्ट करतो एका गोष्टीसाठी, की तुझा लाईफकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना, तो माझ्या खूप लक्षात राहतो. आणि आज मला वुमन की बातच्या प्रेक्षकांना जरूर हे सांगायचं आहे की ही जी मुलगी आहे ना, हिच्या आयुष्यात जेवढे चढ उतार आले ना, असे खूप कमी लोकांच्या आयुष्यात चढ उतार आलेत. मग हे वेगळं रसायन आहे. स्टोरी, तिचं पॅशन तिच्या बोलण्यात तुम्हाला दिसतंय की गोष्टींवर तिचं किती प्रेम आहे. पण हिच्या आयुष्यात जे चढ उतार आलेत आणि त्या चढ उतारांकडे वैशालीनी आणि तिच्या कुटुंबियांनी, संपूर्ण फॅमिलीनी कसं पाहिलंय हे तुम्हाला खरंच ऐकणं गरजेचं आहे. कारण आपण फक्त रडत बसतो की वाय मी, माझ्याच बाबतीत असं का. ह्या सगळ्याचं उत्तर वैशाली आहे. वैशाली, काय तुझी स्टोरी आहे आज? इफ यू आर कम्फर्टेबल, मला खरंच अनेक लोकांनी ही पॉझिटिव्हिटी लोकांना कळली पाहिजे की लाईफ कसं वाहतं असलं पाहिजे. हे काय आपण एका दिवसात शिकत नाही विनोद. जसं मी सांगते ना, गोष्टी आपण सांगतो कधी कधी, म्हणजे आपलं आयुष्य पण एक गोष्टच आहे की नाही. सो टुडे आय स्टेप आउट आणि आपलं आयुष्य मी एक फिल्मसारखं किंवा एक घटनासारखी जेव्हा बघते तेव्हा मलाही विश्वास होत नाही की ओके, डिड आय रिअली गो थ्रू दिस, डिड आय रिॲक्ट लाईक दिस. मग ह्याच्यातनं हे घडलं. दुसऱ्या कोणाला सांगताना त्यांना असं वाटतं की अरे बापरे, सगळं केलं, रस्त्यावर बसून गोष्ट सांगितली, कशी काय. पण मी खरं सांगू का, नाही केला ना विचार, तसा होता तो. सो स्टोरी टेलिंगमध्ये माझं खूप साथ आणि मला प्रोत्साहन ऑफकोर्स आईबाबांनी दिला. पण त्याला प्रोफेशनली कसं कन्वर्ट करायला पाहिजे याच्यात मी ऑलरेडी सांगितलंय की अभिनी माझा साथ दिला. अभिबद्दलच मला ऐकायचं आहे. सो त्याचा साथ अगेन क्वालिटेटिव्ह मोर दॅन क्वांटिटेटिव्ह. खूप वर्ष नाही एकत्र राहू शकलो आम्ही, कारण वेन आय वॉज जेव्हा काव्या जस्ट झाली होती, तिच्या पहिल्या वाढदिवसाच्या एक दिवसाआधी तो कॅन्सरने गेला. सो अबाउट 1.5 year इट वॉज अ स्ट्रगल, इट वॉज अ बॅटल फॉर अस. पण त्यातून एकच गोष्ट मी सांगते परत, टू लर्न ॲज कम्युनिकेशन. म्हणजे स्टोरी इज ऑलवेज अ मीडियम टू कम्युनिकेट. आणि ॲज टू पीपल हू ग्रू अप, लिटरली ग्रू अप टुगेदर, मी आणि अभि, आम्हाला कळलं की काय होत गेलं, कसं हे घडलं. पहिला शॉकिंग होता न्यूज, इट वी डिड नॉट रिअलाइज दॅट इट वुड बी सो सिरियस. थोडे काही महिने कठीण गेले, मग त्याच्यानंतर तो बरा झाला, पण परत द डिझीज रिलॅप्स्ड. आणि तेव्हा काव्या खूप लहान होती. कसं आहे ना की जेव्हा समवन इज फायटिंग विथ कॅन्सर, आजूबाजूची लोक बाकीच्या गोष्टी सांभाळण्यात फार व्यस्त होतात. हॉस्पिटलला जायचं आहे, ट्रीटमेंटला जायचं आहे, हे सांभाळायचं आहे. मग तेव्हा ही छोटी पण होती. दोन्ही आयांची फार मदत झाली, कारण ते यायचे आणि तिच्याकडे तिला सांभाळायचे, आणि आय यूज्ड टू द हॉस्पिटल रन्स. पण हे आपण कधी कधी विसरतो की पुरुष ना जेव्हा कुठल्याही कठीण परिस्थितीतनं जातो ना, तो इतक्या इझिली रडू शकत नाही किंवा इतकी इझिली बोलत नाही, कारण सोसायटी एक्सपेक्ट्स हिम टू बी स्ट्रॉंग लाईक दॅट, यु नो, अँड ही हॅज टू फेस इट अँड ही इज रिस्पॉन्सिबल फॉर द फॅमिली. अशी एक एक्सपेक्टेशन त्याच्याकडनं सोसायटी देते. भले ॲज अ फॅमिली वी मे नॉट एक्सपेक्ट इट, पण त्याला असं एक आपलं एक इमेज आहे असं वाटतं. तर एक दिवस म्हणजे असे 2-3 दिवस असे गेले की अभि जेवतच नव्हता, नीट खात नव्हता, आणि तो हॉस्पिटलमध्ये होता. बाय देन वी न्यू द डिझीज हॅड प्रोग्रेस्ड. म्हणजे डॉक्टरनी आम्हाला सांगितलं होतं
त्याला तर त्याचं शरीरच कळत होता. सो इट वॉज नॉट एनी मोर अ सरप्राईज. इट वॉज सॉर्ट ऑफ एक अनसर्टन्टी असते ना आयुष्यात. सगळ्यांना आयुष्यात अनसर्टन्टीचीच भीती असते. सो पण मला कळत होतं की तो बोलू शकत नव्हता, तो काही सांगायला ही वॉज हेजिटंट. तर एक दिवस आय थिंक वॉज अ लेसन फॉर मी. कारण मी सहजपणे त्याला जाऊन म्हटलं, काय चाललंय, काय झालंय? नाही, काय सांगू? आय सेड, मला माहिती आहे तू कशाचा विचार करतोय. व्हॉट इज द वर्स्ट दॅट कुड हॅपन? त्याने फक्त माझ्याकडे बघितलं. मी म्हटलं की ठीक आहे, मी तयार आहे. We'll face it now because you will go. The ones who are left behind have to deal with it. Sometimes असं होतं की the ones who are left, especially I think in a disease like cancer, which really eats you from inside. कधी कधी माणूस जो त्याच्यातनं जातो ना तो खचलेला असतो, पण आपण त्याला धरून ठेवतो की कसाही असला तरी दिसतोय ना डोळ्यासमोर. हे आईबाबांकडनं मी शिकले की यू हॅव टू लेट गो. कितीही त्यांचाच मुलगा असला किंवा युअर ओन हजबंड, युअर ओन चाइल्ड्स फादर. पण दॅट कॉन्व्हर्सेशन मेड ऑल द डिफरन्स, विनोद. कारण तो मला म्हणाला, रिअली? सर या, व्हॉट इज द वर्स्ट? चल ना, आय लिव्ह, आय टेक केअर ऑफ हर. तू खा, एव्हरीथिंग विल बी फाईन. वी फिगर इट आउट. आय एम नॉट स्केर्ड. मला माहिती नाही मी कसं म्हटलं ते, का म्हटलं हे मला माहीत नाही. आय थिंक इट्स द कनेक्शन दॅट यू फील. अँड दॅट जस्ट चेंज. म्हणजे त्या दिवशी परत तो रिलेशनशिप बदलला. पण एव्हरी डे यू ग्रो, एव्हरी डे रिलेशनशिप्स ग्रो. पण त्या दिवसानंतर एक वेगळी बॉन्ड किंवा एक वेगळा कनेक्शन झाला, जेव्हा प्रत्यक्षात तो माणूस माझ्यासमोर पाहिजे ह्याची अपेक्षाच मी सोडून दिली. यू कॅन कनेक्ट वेन एव्हर यू वॉन्ट. सो माय नेफ्यू आफ्टर अभीज पासिंग अवे, तर 7 वर्षाचा होता, फार गोड पिलू, ही इज माय पेट. त्यांनी मला एकदा विचारलं होतं की मिमी, तो मामी म्हणत नाही, तो मिमी, तुला अभिमामाची आठवण येत नाही का? 7 वर्षाचं पिल्लू. म्हटलं हो येते, पण काय करायचं माहिती आहे का, मला काही प्रश्न विचारायचा असेल तर मी डोळे मिटते आणि विचारते आणि मला उत्तर मिळतं. अँड इट्स इम्पॉर्टंट दॅट द पीपल यू थिंक अबाउट शुड ब्रिंग अ स्माइल ऑन युअर फेस. क्या बात है. नॉट एव्हरी टाइम यू कांट क्राय. 2 मिनिटं थांब जरा. सॉरी, मला त्याची आठवण आली. सॉरी. पण या सगळ्यात सांगण्यासारखं काय माहिती आहे का, वी वर ऑल प्रिपेअर्ड फॉर द इनएव्हिटेबल. हॅड ऑलरेडी बीन थ्रू इट वन्स बिफोर दॅट. त्याच्यामुळे आईबाबांबरोबर, म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांबरोबरच राहायचा मी निर्णय घेतला. तोही विमानातनं उतरताना तो निर्णय घेतला. तो का घेतला, त्याच्याने कोणावर काय परिणाम, हे कधी एवढा असा विचार केला नाही. कारण परत आय विल कम बॅक टू द सेम थिंग. आमच्यात ते संवाद इतकं क्लिअर होतं की कोणाला जस्टिफाय करायची गरज पडली नाही. माझ्या आईने विचारलं नाही का, अगं काय आपल्याकडे येऊन राहणार नाही तू, किंवा आई नाही म्हणाला की अगं तू तुझ्या आईकडे जायला पाहिजे ना. हे कुठलंही कॉन्व्हर्सेशन झालं नाही. लिव्हिंग वॉज नॉर्मल. मी पुण्यात आले, परत नवीन सुरुवात केली. तेव्हा दोन्ही आया म्हणायच्या अगं काव्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, पण मला काम करायचंच होतं. स्टोरी स्टेशन स्टार्ट जेव्हा झालं त्याचा श्रेय मी फक्त आणि फक्त माझ्या सासऱ्यांना देणार. कारण मी सगळीकडे फ्रीलान्सिंग करत होते, पण मला माझी जागा आणि हे सगळं माझं ड्रीम होतं. मी अभिषेकला तेव्हा सांगायचे, पण त्यांना माहिती होतं की मला हे करायचं होतं. पण आजूबाजू सगळे बायकांना नेहमी काय लोक सांगतात की आता कोणीच नाही आहे तिच्याकडे बघायला. ते गिल्ट द्यायला तयार होतात. जेव्हा पुरुष एकटा होतो ना, तेव्हा अख्खी गँग फौज तयार होते मुलांना सांभाळायला. बाई एकटी झाल्यावर कोणी उभा होत नाही. नवरा 2 दिवस टूरवर गेला तर, म्हणजे बाई कुठे बाहेर गेली की त्याच्यासाठी खाणं येणार, हे येणार, ते येणार, सगळं सांभाळणार. पण बाई आजारी पडली वगैरे तरी तिला उठून डबा करायलाच लागतो. वाय वी आर ग्रेट यार. आपण त्या कॉन्व्हर्सेशनमध्ये जायचंच नाही की हे काय दिस इज फेमिनिस्टिक, तिकडे मी जात नाही. वी हॅव द कॅपॅसिटी मे बी. और समटाइम्स आपणच स्वतःला असं दाखवतो ना की लोक आपल्याला, इट इज अ स्टोरी वी आर टेलिंग ऑफ आवर सेल्व्स. दॅट्स वाय दे ट्रीटिंग अस दॅट वे. कोणी मुद्दामून तसं करत नाही ना, त्यांना वाटतं आपल्याला जमतं. बाबा मला म्हणतात झाशीची राणी आली,
काही झालं तरी करायला तयार. सो त्यांनी मला स्पष्ट एक प्रश्न विचारला, तुला असं वाटतंय का की तू काव्याचं कारण देऊन काम सुरू करत नाहीये? मला तरी असं वाटतं. एवढा म्हणजे हाऊ डेअर, म्हणजे तलवार काढला जाचीची राणी टाईप झालं. त्या दिवशी मी नेक्स्ट डे सकाळी निघाले आणि मी जागा शोधायला लागले. दुपारी घरी आले आणि म्हणाले, बाबा औंधला जागा आहे, उद्यापासून ऑफिस. ही सेड दॅट्स व्हॉट आय वॉन्टेड यू टू डू. तुझे सासरे मिस्टर कुलकर्णी. येस येस येस. सगळ्यांना तो धक्का लागतो, एक पुश लागतो, सगळ्यांनाच लागतो. अँड यू हॅव टू बी रेडी टू टेक दॅट प्लंज. कोणीही माझ्या घरच्यांनी कधी मला सांगितलं नाही की याच्या पुढे तू काय करणार आहे लाईफचं वगैरे वगैरे. पण मी त्यांना स्पष्ट सांगितलं की हो, म्हणजे माय अर्लियर लाईफ इन मॅरेज इज बीन ब्युटिफुल. सो मॅरेज माझ्या अकॉर्डिंग टू मी मॅरेज इज ब्युटिफुल. सो मला कोणी परत विचारलं नाही आता पुढे काय विचार करतेस आणि हिचं काय करणार आहे, मग तूही लग्न करायला पाहिजे वय असतात असं वगैरे. लकीली फॉर मी माझ्या मागे कोणीही लागलं नाही. कारण आय थिंक परत स्पष्ट मी त्यांना सांगितलं मग मी करीन, पण मला वेळ द्या आणि मला पार्टनर पाहिजे. मला माझ्या मुलीसाठी बाबा नाही. जो माझ्यासाठी चांगला पार्टनर होईल तो आपणहून तिचा चांगला बाबा होईल ना. तर मी बाबाच्या शोधात नाहीये. आणि सगळे आजोबा तिचे एवढे लाड करायचे. माझ्या सगळ्या मैत्रिणींचे नवरे तिला अगदी उचलून बिचलून, म्हणजे शी वॉज फॉर्च्युनेटली फॉर काव्या तिला तो वॉइड कळला नाही. कारण ती इतकी लहान होती की तिला आठवणी नाही. तिच्याकडे ते प्रसंगच नाहीये. सो ती चित्र बघून सांगितलं की ती सांगायची वॉट एव्हर, असं हे कावळा हे घोडा असं तसं चित्र बघून सांगायची. पण तेही हळूहळू केलं. पण ह्याच प्रभात रोडवर मी 2017 साली गाडी चालवत होते आणि गाडी चालवताना मला माझ्या मित्राचा फोन आला. खास मित्र आहे तो माझा. आणि त्याची एक मैत्रीण होती हू वॉज गोईंग थ्रू कॅन्सर. आणि तो सांगायचा अगं आम्ही तिला भेटायला जातो आणि असं तसं वगैरे. त्याचा मला फोन आला की अगं आज सकाळी शी पास्ट अवे. मी तिला कधीही भेटले नाही, मला काही माहीत नाही, फक्त त्याच्याकडनं एक दोनदा ऐकलं होतं हे. आणि मला माहिती होतं की त्याला एक मुलगा होता. सो तो तेव्हा मला वाटतं 7 वर्षाचा वगैरे असेल. मी गाडी चालवत होते आणि वाडेश्वर आणि बरेचसा जो सिग्नल आहे ना तिकडे अगदी माझ्या डोळ्यातनं पाणी पाणी. आय वॉज लाईक आय ओनली विश आय कुड एव्हर बी एबल टू हील दिस चाइल्ड, असं मला खूप मनातून वाटलं. आणि तो 6-7 वर्षाचा होता. सी माय कम्पॅरिझन इज येस, काव्याला पण एक पेरेंट नाही. 5 वर्ष झाले होते, मी काम करत होते, काम छान चाललं होतं, एव्हरीथिंग वॉज गोईंग ॲब्सोल्युटली फाईन, नो कंप्लेंट्स. सपोर्ट सिस्टम माझा स्ट्रॉंग आहे आणि ह्याचा आय विल थँक गॉड फॉर दॅट. सो आय डोंट थिंक आय वेंट थ्रू द टफ टाइम्स विच अदर विमेन माइट हॅव गॉन थ्रू. फायनान्शियल टफ टाईम पण नाही, कारण काम चांगलं चाललं होतं. पण तो फायनान्शियल बर्डन कधी कोणी मला म्हणजे मला अनुभव दिले नाही. एव्हरीवन टूक गुड केअर ऑफ मी. सो आय थिंक ते चांगले कर्म, कुठेतरी चांगल्या गोष्टी केलेत तर ते मिळतं आपल्याला. सो ते झालं 2017 साली. आणि मग वर्क वॉज गोईंग ऑन. आणि एकदा आईचा मला फोन आला की अगं असं असं कोणीतरी आहेत, एक मैत्रिणींनी सुचवलं आहे, एक मुलगा आहे आणि तो इथे त्याचा सोपान बागेत राहतात ते. तर मी म्हटलं त्यांना 7 वर्षाचा मुलगा आहे का? तर त्या म्हणाले हो तुला कसं माहिती? मी नंतर बोलते. मी एवढंच म्हटलं आणि मी फोन ठेवून दिला. त्याच्याशी माझं लग्न झालं आता. तो 7 वर्षाचा मुलगा आज माझा 16 वर्षाचा मुलगा आहे. ओके. अँड आय थिंक दिस इज प्रॉव्हिडन्स, दिस इज सरियल, दिस इज अनबिलिव्हेबल, यु नो. कारण कसं घडू शकतं ना हे? याला काही एक्सप्लेनेशन नाही. तुझ्या मनात तेव्हा ती इच्छा आली, म्हणजे इच्छाशक्ती किती असू शकते बघ, की ह्या मुलाला आईची गरज आहे आत्ता. म्हणजे काय तो मुलगा कशातून जात असेल 6-7 वर्षाचा? म्हणजे आय वॉन्ट टू बी विथ हिम. ते मी असा एवढा काहीच विचार केला नव्हता रे विनोद. 2017ची गोष्ट आहे ती. 2018ला मी महेंद्रला भेटले. आणि इट इज पॉसिबल टू फील लव्ह अगेन ॲट फर्स्ट साईट. किती छान आहे हा थॉट. You can. Why? Because the memories of love are positive, no? Fortunately, म्हणजे it is unfortunately you lose your first love.
बट इट्स फॉर्च्युनेट द मेमरीज इतके स्ट्रॉंग आणि इतके चांगले आहेत की त्या रिलेशनशिपबद्दलचे आपल्या सगळे असोसिएशन्स पॉझिटिव्ह आहेत. सो त्यांनी त्याच्या मुलाला विचारलं, म्हणजे माझ्या मुलाला तेव्हा विचारलं की असं असं तिच्याशी लग्न करणार. नो. तो 8 वर्षाचा होता. नो, विच इज व्हेरी नॅचरल. 5.5 वर्षाची टिन्नी. तिला विचारलं कशाला पाहिजे बाबा? आहे ना, ताता पण बाबा आहे, आजोबा पण बाबा आहे, नको आहे मला बाबा. गोष्टीचं महत्व सांगते विनोद. गाडीत बसले होते आणि काव्याला म्हटलं हो ना, नको असतं ना बाबा, मी तुला 3 गोष्टी सांगते, ह्या 3 गोष्टी तू ऐक, तुला पटलेत तर मग आपण नवीन बाबा घेऊया, नसलं नको बाबा आपल्याला काय. हो ऐकते. तिला तर अगदी 6-7 महिन्यापासून गोष्टी ऐकायची सवय. शी इज अ ग्रेट लिसनर. स्वतः गोष्टी करते बोलते ती वेगळी गोष्ट, पण तिच्यात जो गुण आहे ना, कोणीही बोलत असेल तर पूर्णपणे त्यांचं ऐकते ती, त्यांना काय म्हणायचंय. मी तिला म्हटलंय बघ, आपलाच बाबा असला तर मग आपल्याला तुला वेळ आहे का आम्हाला बाहेर घेऊन जायला हे विचारायची गरज नाही. आपलाच एक दादा असला की मग दादूला वेळ आहे का, त्या ताईला वेळ आहे का विचारायची गरज नाही. आपल्याला जसं पाहिजे आपण बाहेर जाऊ शकतो, काय करू शकतो, असे काही प्रसंग तिला सांगितले आणि काही गोष्टी सांगितल्या. तशी विचार करत होती गाडीत आणि मग मला म्हणते चालेल मला बाबा. इट कॅन बी दॅट सिम्पल इफ यू कम्युनिकेट. तसंच त्यांनी सांगितलं की यू विल हॅव अ सिस्टर अँड विल बी टुगेदर. मग त्या दोन्ही मुलांना माहिती आहे की आई आणि बाबा हे नवीन आहेत आपले. सो आमचं रजिस्टर्ड मॅरेज माझ्या ऑफिसमध्ये झालं. आम्ही म्हटलं की न्यूट्रल ग्राउंड, आपल्याला मंगल कार्यालय नको, मंदिर नको, ह्या आजीचं घर नको, त्या आजीचं घर नको, आपण ऑफिसमध्ये जिकडे त्यांनी मला प्रपोज केलं लग्नासाठी तिकडेच आपण लग्न करूया. आणि आमची मुलं आम्हाला आई बाबा म्हटलीच नाही आधी. मग एक तर शाळा सुरू होणार होती आमच्या लग्नाच्या आधी. सो आई बाबा हे बाकी ती प्रोग्रेसिव्ह थिंकिंग पाहिजे याच्यासाठी. ऑफकोर्स आपण अजून त्या समाजात जिकडे आपण तिथी बघतो किंवा वी सी अ गुड डे फॉर गेटिंग मॅरिड, आणि तो मॅरेज तेचा डेट असा होता जेव्हा शाळा ऑलरेडी सुरू झाली होती. तर मग अरे बापरे, मग मध्येच कसं बदलणार. मग आई बाबा म्हणाले ठीक आहे ना, लग्न तर करणार आहात ना नक्की तुम्ही, मग राहा एकत्र. एक 15 दिवसानंतर लग्न होतं. ओके, राहा ना. मग तसंही तुम्हाला एकत्र राहायचंय. मुलांनाही सवय होईल. जूनचा महिना शाळा त्या दिवसापासून सुरू होईल. सो दिस इज नॉट मी. दिस इज प्रोग्रेसिव्ह थिंकिंग ऑफ माय पेरेंट्स, ऑफ माय इन-लॉज, ऑफ माय हजबंड्स इन-लॉज. आमचं म्हणजे बाहेर गेल्यानंतर जेव्हा मुलं म्हणजे हे दोघं बोलतात ना, आणि त्यांना स्पष्ट सगळं सांगितलं होतं. सो लग्नाला वैशाली व्हॉट डू यू वॉन्ट, हे असंच माझा मुलगा मला हाक मारायचा. इट टूक अबाउट 5-6 weeks अँड व्हेरी टेस्टी आलू पराठाज फॉर मी टू बिकम मम्मा. आणि ते आलू पराठाच्या आजीनी करून आणले होते, ज्यांच्या हातचं त्यांना आवडायचं. मी म्हटलं तुम्ही करून आणा पण तो खुश होईल. मम्मा आलू पराठा झालं. ही तर जाणारच नाही. तो कोण आहे, मी त्याच्याकडे जाणार नाही. हा विकी घरचं नाव, विकीकडे जाणार असं. पण वेन ही वेंट ऑन अ ट्रिप टू ऑफिस अँड केम आफ्टर अ मंथ, धावत बाबा म्हणून मिठी मारली आणि त्या दिवशीपासून मम्मा आणि बाबा झाले, अम्मा आणि बाबा झाले. क्या बात आहे. सो हे एक्सपेक्टेशन नाही ठेवायचं की आजपासून आम्ही आई आणि हे बाबा. त्यांना एक्सपिरियन्स द्यायचा आणि थोडा वेळ द्यायचा. बोलत राहायचं मुलांशी, सगळ्या गोष्टी स्पष्ट क्लिअरली बोलत राहायचं. बोलत राहिल्यावर सगळ्या गोष्टी घडतात. ते पण तुमच्याशी येऊन संवादात, ते पण येऊन सांगतात. आज मला खूप छान वाटतं जेव्हा दोघंही रात्री जेवणाच्या वेळेला गप्पा असतात की शाळेत असं झालं, हे वेळा तो असा, हे तसं. बट दॅट कमिंग बॅक टू इट इज यू हॅव दी ऑपॉर्च्युनिटी टू राईट युअर स्टोरी. यू चूज हाऊ यू राईट इट. किती छान आहे. यू हॅव an opportunity to write. You do. म्हणजे दरवेळेला आपल्याला मिळत नाही. तुम्ही काय दरवेळेला खडाखोड करू शकत नाही. पण आयुष्यात असे काही काही प्रसंग येतात जेव्हा तुम्ही येस अँड नो तुम्ही निर्णय घेऊ शकता की वेअर शुड माय स्टोरी गो. ट्रॅजेडीला जायचंय की मला हॅपीली एव्हर आफ्टर. म्हणून मी म्हटलं की सगळ्यांना हॅपीली एव्हर आफ्टर आवडतच ना. कोणाला आवडतेस ट्रॅजेडी गोष्ट. रडत रडत बाहेर येतो असं फार असं मनाला वगैरे वाटतं, पण वुड यू लाईक दॅट टू बी युअर स्टोरी? नो. Simple. It's answered there. So you make those choices. How you want to write your story whenever you're given the opportunity. And be aware, observant की ती opportunity आपल्याला मिळतीये.
आपण आपल्या आयुष्याकडे टप्प्याटप्प्याने बघत गेलो की आपल्याला कळतं की हां, आता कुठला पाऊल टाकायचा, दिस इज द डिसिजन मेकिंग टाइम. वी शुड ॲटलिस्ट इक्विप आवर सेल्फ ना. आता एवढे थोडे तरी ग्रे केलेत केस, तर एवढं तरी विस्डम यायला पाहिजे ना. अशी वैशाली, मला असं वाटतं की आयुष्याकडे बघण्याचा हा दृष्टिकोन आहे ना, ह्या दृष्टिकोनाकडे बघूनच मी तुझ्याशी इतका कनेक्टेड आहे की आपण इतक्या वर्षानंतर भेटूनही आज मला तेवढाच बॉन्ड तुझ्याबद्दल आहे. आणि मला या वुमन की बात बघणाऱ्या सर्व प्रेक्षकांना सांगायचं आहे की ही अशी एक धडाडीची मुलगी आहे की तिच्या आयुष्यात आपण ऐकलं किती चढ उतार आले सगळं, पण आजही बोलताना तिचा कॉन्फिडन्स बघा किंवा तिचं डेडिकेशन बघा, तिचं पॅशन बघा. आणि का नाही मग अशी आई जर ज्या घरात असेल त्या घरातल्या मुलांच्या मध्ये संस्कार किती वेगवेगळ्या माध्यमातून येत असतात. मग त्या आलू पराठ्याची मम्मा कशी झाली इथपासून तर नवीन नाती जी आहेत ते रक्ताचीच असायला पाहिजेत असं काही नाही आहे. त्या नात्यातनं सुद्धा आपण एक छान बॉन्ड तयार करू शकतो, एक छान कुटुंब तयार करू शकतो. मुळात तमिळ बोलणारी किंवा तमिळ आई असणारी आणि तमिळ मातृभाषा असणारी वैशाली मराठी मुलांना मराठी भाषेत छान छान गोष्टी सांगते. वड्याचं तेल वांग्यावर वगैरे असंही ती म्हणते. आणि म्हणून वैशाली वेगळी असते. आजही अभि गेल्याची ठीक आहे, दुःख आहेच आहे मनामध्ये, पण अभिचं फिजिकली तिच्या आयुष्यात नसणं, पण अभि तिच्या आयुष्यात असतो. आजही अभिची वाढदिवस ती साजरा करते. संपूर्ण फॅमिली एकत्र येऊन तुम्ही साजरा करता म्युझिकली. आणि 2018 माझं लग्न झाल्यानंतर हे साजरा होणं याच्यासाठी आय थिंक आय गिव्ह अ लॉट ऑफ क्रेडिट टू माय हजबंड. तो म्हणाला की तुला साजरा करायचा आहे ना, मग सेलिब्रेट. किती पुरुष असे आहेत हु आर ओके विथ द पास्ट ऑफ देअर वाईफ्स. किती बायका असे आहेत हु आर ओके विथ द पास्ट ऑफ देअर हजबंड्स. वी हॅव टू बी थँकफुल फॉर दॅट. मग त्यासाठी मी दरवेळा त्या प्रोग्राममध्ये म्हणतो आणि तसं म्हणतो कशाला, वाय डू यू हॅव टू गिव्ह मी क्रेडिट. पण आम्हा सगळ्यांना हे त्याच्याबद्दल कौतुक वाटतं दॅट ही इज अ व्हेरी प्रोग्रेसिव्ह थिंकर अँड ही वॉक्स द टॉक. जे तो बिलीव्ह करतो ना की आजकाल बायका असे असेल, युअर वैशाली युअर इंडिपेंडंट, यू कॅन टेक युअर डिसिजन. की मला कुठेतरी आज वर्कशॉपला जायचं आहे आणि उद्या मुलांना वगैरे काहीतरी क्लास वगैरे काय आहे, भले द होल सपोर्ट सिस्टम स्टँड्स अप. आणि वाय नॉट, मी म्हणेन आहे ना सपोर्ट सिस्टम. पहिले आपण कसे होतो की नाही आपणच सगळं आपल्याला करायचं, सगळं लहान, म्हणजे वी हॅव टू रिइन्व्हेंट द व्हील. पण आम्ही हे आयुष्यातनं शिकत गेलो की जेव्हा सपोर्ट सिस्टम आहे त्याचा सिस्टम घ्या, हेल्प घ्या. कारण आई बाबांना ॲक्च्युली खूप मजा येते की आई तुझी गरज आहे हे बघ ना, असं म्हटल्यावर त्यांना किती भारी वाटत असतं ना की वी आर ऑल्सो नीडेड. सो आय थिंक त्याचा उपयोग करून घेऊन त्यांनी कधी मला सांगितलं अरे यार मला काम आहे तू कसं जाऊ शकते. नो, आय हॅव नेव्हर हर्ड अ नो ऑर आय हॅव नेव्हर हर्ड अ, मला परमिशन ही गोष्ट घ्यायलाच लागत नाही. मला इन्फॉर्म करायला लागतं की आय एम नॉट अवेलेबल ऑन संडे कारण मला कुठेतरी जायचं आहे. सो आय थिंक जस्ट द वे इन विच इट वॉज इन द बिगिनिंग, इट वॉज वर्थ द वेट. When I found him after 5 years, it was worth the wait because he is who he is. He is different. But he is exactly what I need. त्या वयाच्या त्या काळाला आपल्याला एक एक माणूस येत जातो ना, वेगळे कॅरेक्टर्स येतात. सो मी लाईफला असंच घेते. दॅट कॅरेक्टर केम, टॉट मी अ लॉट अँड वेंट. दिस कॅरेक्टर्स यू हॅव टू टीच मी अ लॉट अँड लेट्स सी. वा, आयुष्याकडे बघण्याचा इतका सकारात्मक दृष्टिकोन, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड घेऊन आलेली आजच्या एपिसोडमध्ये वैशाली. आणि वैशालीचं एक बघा, तुम्ही ह्या सगळ्या गप्पांमध्ये बघितलं तर ती दुःखसुद्धा साजरं करते आणि ते दुःख साजरं करता आलं पाहिजे. जिंदगी लंबी नाही बडी होनी चाहिए, का जिंदगी बडी नाही लंबी होनी चाहिए, असं बाबू मोशा आहे. तसा तो विषय आहे. आणि वैशाली, जाता जाता प्रेक्षकांना तू हेही सांग, कारण आता खूप प्रेक्षकांनी हा इंटरव्ह्यू शेवटपर्यंत पाहिला आहे आणि हे नक्की करायचं कसं, याचे वर्कशॉप्स असतात का, कुठे असतात, काय असतात, त्यांना तुझ्यापर्यंत जर पोचायचं असेल तर त्यांनी कुठे यायला पाहिजे, हे मला असं वाटतं तू प्रेक्षकांना सांगायला पाहिजेस. म्हणजे वैशालीच्या मुलांना घडवताना ज्या आपण गमती जमती आता ऐकल्या, अशी व्हॅल्यू सिस्टीम तुमच्याकडे तुमच्या कामातून वेळ जरी कमी असला तरी तुम्ही वैशाली सांगते तसं
क्वांटिटीपेक्षा क्वालिटी टाईम जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे लोकांनी तुझ्यापर्यंत कसं पोचलं पाहिजे, मी पण पोचीन, पण प्रेक्षकांसाठी तू एकदा सांग. सो द स्टोरी स्टेशन जे स्टुडिओ आहे ते औंधला आहे ITI रोडवर, आणि तिकडे मी डायरेक्टली मुलांबरोबरच काम करते, पण त्याच्या व्यतिरिक्त आम्ही ट्रेनिंग्स घेतो शाळेंमध्ये की तुम्ही गोष्टींच्या माध्यमातून कसं मुलांपर्यंत वेगळे सब्जेक्ट शिकवू शकतात. एप्रिलमध्ये द लिटबग फेस्ट नावाचं मल्टीलिंग्वल चिल्ड्रन्स लिटरेचर फेस्टिवल आम्ही साजरा करतो. 1000-1200 मुलंच येतात, पण त्या मुलांना दिवसभर वेगवेगळ्या लेखक, वेगवेगळे इलस्ट्रेटर, स्टोरी टेलर सगळ्यांशी त्यांची भेट होते, आणि मग ते त्या दिवशी लिटरेचर साजरा करतात. एंटरटेनमेंटला येत नाही, पण लिटरेचरचं सेलिब्रेशन असतं त्या दिवशी. आणि जसं मी म्हटलं, कथा महफिलच्या माध्यमातून मल्टीलिंग्वल स्टोरीज, ऑडिओ स्टोरीज, लिसनिंग कपॅसिटी वाढवण्यासाठी त्याच्यावर आम्ही काम करतो. सो त्याचं पण सबस्क्रिप्शन आहे. अर्थात इफ ऑल गोज वेल जानेवारीमध्ये त्याचा ॲपसुद्धा लॉन्च होईल. सो इंस्टाग्राम हँडल आहे आता वैशाली _ द स्टोरी स्टेशन आहे. द स्टोरी स्टेशन _ वैशाली हे माझ्या लक्षात नाही, कारण मी सोशल मीडियामध्ये खूप अशी प्रेझेंट नाही आहे. पण ह्या दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही शोधून बघा, तुम्हाला नाव सापडेल. आणि तिकडे काय काय उपक्रम चालतात, मी काय काय काम करते, आणि पुढे काय करणार याची माहिती तुम्हाला मिळेल. थँक्यू व्हेरी मच. वैशाली, तुला कसं वाटलं आज आरपारवर येऊन? खूपच छान. ॲक्च्युली तुझ्याशी गप्पा मारल्या खूप दिवसांनी. फॉर मी इट वॉज खरंच आहे. मला पण खूप बरं वाटलं. खूप वर्षांनी आपण भेटलो, आणि तू आहे तशीच आहेस. खूप दिवसांनी स्वतःची गोष्ट सांगितली. आय नो. सो या इट्स मजा आली. थँक्यू व्हेरी मच वैशाली. आज वैशालीचा हा इंटरव्ह्यू आपण ऐकला. या आरपारच्या वुमन की बातमध्ये आपण अनेक कर्तृत्ववान मुलींना, महिलांना बोलवत असतो. सगळ्याच काय माझ्या ओळखीच्या असतात असं नाही, पण वैशाली ही माझी खूप जुनी मैत्रीण असल्यामुळे आज हार्ट टू हार्ट आमच्या दोघांच्या गप्पा झाल्या. मी वुमन की बात बघणाऱ्या सर्व प्रेक्षकांना असं आवाहन करतो की आमची टीम अनेक अशा महिलांना शोधत असते, रिसर्च करून त्यांना बोलवत असतो, आणि सेलिब्रिटींचे इंटरव्ह्यूज आपण खूप ऐकतो, पण थॉट लिडर्सचे इंटरव्ह्यूज आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायचे असतात. आयुष्यातल्या पॉझिटिव्ह स्टोरीज तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या असतात. आउट ऑफ द बॉक्स विचार करणाऱ्या अनेक महिलांना आरपारच्या या वुमन की बात प्लॅटफॉर्मवरून तुमच्यापर्यंत त्यांचे विचार पोहोचवणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. तर हा एपिसोड पाहताना अशीच एखादी व्यक्ती जर तुमच्या आजूबाजूला असेल, तुमच्या फॅमिलीमध्ये असेल, तुमच्या ओळखीमध्ये असेल, तर तिचं नाव तुम्ही आम्हाला पाठवू शकता. या कमेंट बॉक्समध्ये त्याचे डिटेल्स तुम्ही पाठवू शकता आणि आमच्यापर्यंत पोचू शकता. आम्ही जरूर प्रयत्न करू, आमची टीम त्यांच्यापर्यंत पोहोचेल, त्यांना समजून घेईल, आणि आरपारच्या या वुमन की बात प्लॅटफॉर्मवरून त्यांच्या मनातली बात तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आयुष्य समृद्ध करून जाईल. हा एपिसोड असाच आपण आनंदाने पाहिला आहे. पुढच्या एपिसोडमध्ये आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्यक्तीबद्दल. वुमन की बात ओनली ऑन आरपार. थँक्यू.